अतिशय मन विचलित असलेला व्यक्ती जर साधनेमध्ये ध्यानाला पहिले बसला तर तो ध्यान प्रॉपर करू शकणार नाही. एखादा मंत्र जर मला सूट करत नसेल तर हे कसं काय मला कळू शकतं, त्याचे काय संकेत मला येऊ शकतात? समजा जर र वरती अनुस्वार असेल आणि त्याला रम म्हणतो आपण, ते अग्नी तत्वाचं आहे फॉर एक्झाम्पल, ऑलरेडी तापट आहात आणि वारंवार तो बीजमंत्र आपल्या शरीरामध्ये काय करतो ना, आपण ते उच्चारतोय, तर तुम्हाला ती जी विषय आहेत त्या विषयाला खूप अजून हायपर होणं जास्त सुरू होईल, ट्रिगर मोमेंट जास्त होतील ऍक्टिव्हेट. बरेच लोक म्हणतात ना की यांना वेडच लागले, त्या साधनेमुळे हे वेडेच झालेले आहेत, तर हे असं खरं असतं का? आता मी जर समजा एक घरगुती जर समजा एक साधक आहे आणि मी साधना विदाउट गायडन्स काही गोष्टी केल्यात आणि खूप तीव्र करून टाकल्यात, एक मोमेंट अशी येते की त्या व्यक्तीला सायकोलॉजिकल इम्बॅलन्स होणं सुरू होतं. कारण की आपण संसारामध्ये आहोत, आपण हिमालयात नाही, तर त्यामुळे संसारिक असणाऱ्या व्यक्तींना कुंडलिनीची ऊर्जा प्रॉपर बॅलन्स होणंच ते पुढे पुढे जायला आवश्यक आहे. मी एक नॉर्मल व्यक्ती आहे, पण मला साधना करायची, मला साधनेची सुरुवात करायची, तर मग त्याची सुरुवात मी कुठून केली पाहिजे किंवा कशी केली पाहिजे? कुठला पण एक मंत्र घ्या, ज्या मंत्रामध्ये किमान एक बीजमंत्र असेल. हा बीजमंत्र जो असेल, जसं ओम असेल, द्राम असेल, ब्रेम असेल, जो कुठला तुम्हाला बीजमंत्र जो तुम्हाला येतोय. मला नागाच्या संदर्भातल्या मुद्रा करण्याच्या खूप ऑटोमॅटिक व्हायला लागल्यात. नागमुद्रा सिंपल असते, अशी ही कनेक्टिंग पॉइंट असतं, आणि ही जेव्हा नागमुद्रा या पद्धतीने ती येते आणि जेव्हा ते आकाश तत्वापर्यंत पोहोचतं इथे, म्हणजे डोळ्यांचे जे बुबुळ आहेत आपले, हे प्रॉपरली असं वर असं कनेक्ट होऊन कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. साधना म्हणजे काय? साधना करत असताना एक मंत्र जाप केला जातो. सो तो मंत्र जाप किती वेळ करायचा असतो, तो मंत्र कशा पद्धतीने सिद्ध होतो, किती वेळा त्याची आवर्तनं किंवा त्याचे जाप केल्यानंतर तो मंत्र सिद्धीला जातो. बरेच जण असं म्हणतात की गुरूंशिवाय साधना कधी करू नये, त्याचे आपल्यावर ॲडव्हर्स इफेक्ट होऊ शकतात. काही जण असं म्हणतात की साधना चालू असताना तुम्ही नॉनव्हेज नाही खाल्लं पाहिजे, किंवा बऱ्याचदा कुंडलिनी जागृती बाबतीत बऱ्याच लोकांना प्रश्न असतात की कुंडलिनी जागृत जर नाही झाली तर आपल्याला कदाचित वेडसुद्धा लागू शकतं. सो असे जे असंख्य प्रश्न आहेत ना, याच्या सगळ्याची उत्तर तुम्हाला आजच्या पॉडकास्टमध्ये मिळणार आहेत. ट्रस्ट मी, तुम्ही जर आत्तापर्यंत हा पॉडकास्ट बघताना, याचा अर्थ तुम्ही खूप लकी आणि स्पेशल लोक आहात. त्यामुळे प्लीज हा पॉडकास्ट एंडपर्यंत बघा. जर तुम्ही हा पॉडकास्ट मिस केला ना, तुम्ही आध्यात्मिक जगामधली एक खूप महत्त्वाची गोष्ट मिस करताय असं मी म्हणेन. आज आपल्यासोबत आहेत किरण उरकुडेजी. सो त्याच्यामुळे त्यांनी आधीसुद्धा आपल्यासोबत पॉडकास्ट केलेत, हा सुद्धा पॉडकास्ट असणार आहे आणि आय एम शुअर हा तुम्हाला खूप आवडणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला हाईपचं बटन दिसत असेल, ते हाईप पण टॅप करा आणि पॉडकास्ट एंडपर्यंत बघा. पॉडकास्ट सुरू होतोय. 3, 2, 1 ॲक्शन. तर आज आपल्यासोबत आहेत किरण दादा उरकुडे, ज्यांनी आपण मागचाही पॉडकास्ट त्यांच्यासोबत केला होता, पार्ट 1, आणि ज्याला खूप मस्त रिस्पॉन्स आला होता आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला भरभरून प्रेम दिलं. तर किरण दादा, तुमचं खूप खूप स्वागत. पुन्हा मनापासून एकदा आभारी आहे पुन्हा सोहम दादा, तुम्ही मला पुन्हा इथं बोलवलं. दादा, लोकांच्या एवढ्या कमेंट्स आल्या आणि लोकांना अजून बऱ्यापैकी साधनेविषयी ऐकायचं आहे, तर मग म्हणून आपण हा आजचा जो पार्ट आहे हा साधनेविषयी करूयात असं मला वाटतं. खूप सुंदर. नक्कीच. तुम्हाला पहिल्या पॉडकास्ट नंतर काय काय एक्सपिरियन्सेस आले किंवा काही सांगण्यासारखं? सर्वप्रथम जसं आपण नेहमी पॉडकास्टची सुरुवात करतो समजा, तर मी सर्वप्रथम माझे जे सूक्ष्मरूप गुरु जे मला या देहाला लाभलेले आहेत या जन्माला, परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेमी स्वामी महाराज, ज्यांना मी थोडे स्वामी महाराज म्हणतोय, यांना मी विनम्र अभिवादन करतोय. कारण की त्यांनी जे ज्ञानाचा मार्ग जो उदय करून दिलेला आहे तर त्यांना शतशः मी प्रणाम करतोय. आणि तसं सांगायचं झालंच तर लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा जेव्हा प्रयत्न करत होतो आणि जेव्हा काही कॉल्स आणि काही गोष्टी ज्या मीटिंग्सद्वारे ज्या लक्षात आल्या, तर बऱ्याच लोकांना उत्सुकता होती की ही जी साधनेतला जो काही हा प्रवास होता, हा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांचाही होता की एक्झॅक्टली ह्याच्या साधना कशा डेव्हलप झाल्यात, कशा उपासना मार्गावरनं कसं आपण साधना मार्गावरती जातोय. तर असे बरेच लोकांचे कॉल्स होते, काही लोकांचे मला मेसेजेस पण आलेले आहेत. सर्वप्रथम सर्वांना मी म्हटलं की आपण बघूया, जर शक्य झालंच तर आपण
या सर्व प्रश्नांची एका फोरमवरती आपण उत्तर दिलंच तर हा. कदाचित सर्वांच्या प्रश्नांची उत्तर तिथे सापडतीलच आहेत की साधना कशा कशा डेव्हलप दत्तगुरूंनी करून घेतलेल्या आहेत आणि हा साधनेतला प्रवास कसा पुढे पुढे जातोय ऍक्च्युली. ओके. येस. आजचा आपण पार्ट अशाच पद्धतीने करूयात की साधना म्हणजे काय असेल, किंवा काही सबस्क्रायबर्सचे प्रश्न आहेत जे मागच्या पार्टमध्ये त्यांनी कमेंट्समध्ये विचारले होते. तर त्या वेनी बर. तर मला पहिलाच प्रश्न हा विचारावा असा वाटेल की काय आहे साधना, किंवा मग का करावी साधना? ओके. जे मी समजू शकलोय गेल्या 2 वर्षापासून ज्या साधनेच्या मार्गावरती महाराजांनी ठेवलेलं आहे तर आणि जे काही आंतरिक जे ज्ञान प्राप्त होत आहे त्या ज्ञानातून मी तुम्हाला काही गोष्टी साध्या आणि सोप्या आणि सरळ भाषेत समजवण्याचा प्रयत्न करतोय की ज्या मला समजलेल्या आहेत. आणि त्याच्यात मला हे कळलं की कुठेही जे आपण देवासमोर बसणं म्हणा किंवा कुठल्या कार्यासाठी समर्पित करणं म्हणा, भौतिकदृष्ट्या असो किंवा आध्यात्मिकदृष्ट्या असो, तर जे समर्पण होऊन ज्या गोष्टीला नियम आणि एक म्हणतो ना एक आंतरिक शिस्त असणं एखाद्या कार्याला किंवा एखाद्या कुठल्या गोष्टीला, तर ती जी आंतरिक शिस्त लागण्याची जी प्रक्रिया आहे ही साधना आपल्याला करून घेत असते. त्यामुळे ही साधनेला सर्वात महत्वाचं म्हणजे जे डिसिप्लिन, जे दत्तगुरूंना अतिशय आवडणारा एक विषय आहे. कारण की त्यांची सुद्धा जर आपण जर दिनचर्या बघितली तर त्यांचं इतकं डिसिप्लिन वर्क आहे आणि डिसिप्लिन प्रत्येक वेळेची शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी ते सर्व काही करतात. तर मला असं वाटतं की आंतरिक शिस्त लावून घेण्यासाठी ज्या व्यक्तीला जो प्रयत्न असतो तो ते साधन समजून घेण्याचा प्रयत्न तो जर होत असेल तर कदाचित ही साधना आपण प्रॉपर वेळी जे म्हणतो आपण की ते समजून घेण्याचा प्रयत्न करताना आपल्याला अंतिम ध्येय जे गाठायचं आहे साधनेच्या मार्गातलं ते काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण ते साधनेच्या माध्यमातून करत असतो. येस. मला तेच मग कंटिन्यू करावं असं वाटेल, काय आहे मग ते अंतिम ध्येय जे जर कोणी करत असेल तर? नक्की. साधना करत असताना जर समजा एखादी बरेच साधनाचे प्रकार असतात. मंत्र साधना आहे, ध्यान साधना आहे, योग साधना आहे, है ना. तर दत्तगुरूंनी जे या देहाला जे प्राप्त करून दिलेलं होतं तो साधनेतला जो मार्ग होता त्या संदर्भात आपण मागच्या पॉडकास्टमध्ये जसं बोललो की दत्तमाला मंत्र एक युट्यूबला फ्लॅश झाला, त्या दत्तमाला मंत्रावरती मग सगळं काही उच्चार झाले, ध्वनीच्या माध्यमातून सगळं काही समर्पण घडलं सगळ्या गोष्टींमध्ये. तर ते करत असताना मला असं वाटलं की पहिल्यांदा मला हे मंत्र साधना समजून घेणं अतिशय आवश्यक आहे की एक्झॅक्टली ही दत्तमाला मंत्राने जर समजा मला कुठे ना कुठे जे अंतिम ध्येय प्राप्तीचं जे पहिलं जे बीज रोपण जे केलेलं होतं त्या दिवशीला 27 मार्चला 2024ला आणि ते जे जागरण घडलं शरीरातलं आंतरिक जागरण घडलं तर ते दत्तमाला मंत्राचाच एक बेस होता. आणि त्या दत्तमाला मंत्राला समजून घेत असताना मग मला कुठे ना कुठे जाणवलं की हा साधनेतला मार्ग हा मंत्र साधनेतला आहे. पहिली पायरी मला मग मंत्र समजणं, मग त्या मंत्रातला बीज समजणं, बीज कसा उच्चार करायचा, त्या बीज उच्चार करताना काय स्पंदने निर्माण होतात, मग ते स्पंदने निर्माण झालं की त्याचा कोड आपण कसा आपल्या मेंदूमध्ये आपण त्या पद्धतीने तो कोड करतो आपण. म्हणजे एक 20 सेकंद जर समजा ओम म्हणायला लागत असेल आहे, आम म्हणायला लागत असेल आहे, तर तो पॅटर्न माझा तो कसा फ्लो मध्ये प्रॉपर वेळी 108 वेळा करतोय. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही 1 सेकंद किंवा 2 सेकंद सुद्धा फरक पडत नव्हता. इतक्या पद्धतीने तो डिसिप्लिन वेळी तो होत होता. आणि तो प्रत्येक बीज मंत्र ज्या वेळेला उच्चारायचा दत्तमाला मंत्राचा आणि तो बीज मंत्राने जी ध्वनीतून जी निर्माण झालेली जी स्पंदनं होती त्या स्पंदनांनी जी आंतरिक ऊर्जा जी शरीरातली होती त्याच्यातले काही आंतरिक बदल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मग त्या साधनेतून हळूहळू कळत गेल्या त्या ह्याच्यामध्ये. सो ही साधना कोणी शिकवलेली नाही. म्हणजे खास करून सूक्ष्मरूप जे गुरु असतात ते आपल्याला आतूनच त्या सगळ्या गोष्टी करून घेत असतात. तर त्याच्यामुळे त्यांचं हे मार्गदर्शन आहे. त्यांच्या मार्गदर्शनातनं ही घडलेलं सगळं काही विषय आहे. म्हणून मला असं वाटतं की जे काही ज्ञानप्राप्त त्या पद्धतीने होत असतं आणि आपणच आपलं म्हणजे जे आपण म्हणतोय की त्याला स्वतःच इन्व्हेस्टिगेशन करून आपण ते स्वतः शिकण्याचा प्रयत्न करत असतो त्या गोष्टींसाठी. आणि ह्या शिकता शिकताच मग काही गोष्टी कळायला लागल्यात तर आता बोलूया त्या विषयी आपण. नक्कीच. पुढे तेच विचारा असं वाटेल की मगाशी ज्यावेळी आपण बोलत होतो त्यात तुम्ही सांगितलं की साधनेत शिव आणि शक्ती दोन गोष्टी आहेत. तर त्या काय आहेत, त्यांचा प्रभाव आपल्या साधनेवर किंवा इन जनरल आपल्या बॉडीवर कशा पद्धतीने होत असतो? दोन्हीची वेगवेगळी साधना असते किंवा वेगवेगळे प्रकार असतात की फक्त शक्तीची साधना करू शकतो, शिवची साधना करू शकतो? तर नक्की काय आहे शिवशक्ती? ओके.
मी याचा एक थोडा बॅकग्राऊंड असं तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतोय की 2024ला जरी समजा त्या आसनावरती दत्तगुरूंनी जरी बसवलं असेल दत्तमाला मंत्र करताना, पण त्याच्या आधी जी माझी सिच्युएशन होती ती सिच्युएशन मी जेव्हा अभ्यासली की माझा जो प्रवास होता जवळपास 7 ते 8 वर्ष खूप संकटांची मालिका सुरू होती, आव्हानं होती, आर्थिकदृष्ट्या होती, सोशली होती आणि बऱ्याच काही गोष्टीतनं मी त्या जात होतो. त्यामुळे जे माझं मेंटल जे स्ट्रेस म्हणतो आपण तो अतिशय वाढायला लागलेला होता आणि इतका हेवी वाढला आणि त्या मेंटल स्ट्रेसला कुठे ना कुठे ही मंत्र साधना ज्या वेळेला ही सुरुवात झाली, इनिशिएट झाली, त्यावेळेला मला हळूहळू हे समजायला लागलं की मला कोणीतरी शांत करत आहे. म्हणजे जे शांत करणं म्हणजे जसं म्हणतो आपण मेंदूला जे इतके विचार येतात मनाने आपण एवढं सैरावैरा पळत असतं आपलं मन, त्या मनाला कुठे ना कुठे स्थिर करणं असतं, त्याला शांत करणं असतं. तर हा जसा जसा दत्तमाला मंत्र जसं जसं पुढे 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 चालत गेला तर माझ्या मनामध्ये विचार येण्याची जी काही स्पीड होती ना ती स्लो डाऊन झाली ऍक्च्युली. बर. आणि थोडं शांतता वाटायला लागली, खूप जास्त शांत होत गेलो. जवळपास आता आव्हानं होती, संकटही होती, पण ते रिॲक्शन जे म्हणतो आपण एखादा नॉर्मल व्यक्ती करतो म्हणजे त्या पूर्वाचं जर मी जर माझा सुद्धा जर अभ्यास केला तर आय वॉज व्हेरी शॉर्ट टेम्पर्ड, राग लवकर यायचा. पण काही दिवसानंतर मला हे जाणायला लागलं की शरीरामध्ये काहीतरी असं बदल घडत आहे त्या मंत्र जपाने, है ना, आणि कोणीतरी मला शांत करत आहे. हे शांत करणं, कुठल्याही सिच्युएशनला रिॲक्ट न करणं, मौन थोडंसं पाहणं, काही गोष्टींबद्दल अनावश्यक न बोलणं कोणासोबत गरज नसताना, हे शिवतत्व आहे. बर. मग हे शिवतत्व पहिल्यांदा जर जागृत करण्याचा जर महाराजांनी जर समजा पहिल्यांदा तो जर करून घेतलेला आहे या देहाला, याचा अर्थ मला कुठेतरी शांत करण्याची पहिली प्रोसेस केली दत्तगुरूंनी. ओके. याचा अर्थ की जर समजा माझ्याकडे खूप जास्त आर्थिक अडचणी आहेत आणि या आर्थिक अडचणीसाठी जर समजा मी कुठल्या साधना करतोय तर त्याच्याने अजून होऊ शकते काही गोष्टींची तीव्रता पण येऊ शकते आपल्या याच्यामध्ये, राईट. बर. ओके. पण जर समजा मी कुठली तरी साधना अशी करतोय म्हणजे महाराज करून घेतात मला, तर माझा हा पॅटर्न तुम्हाला मी सांगतोय. तर पहिल्यांदा महाराजांनी सेंट्रल नर्वस सिस्टम जो म्हणतो आपण मेंदू, मेंदूला एकदम शांत केलं, स्थिर केलं आणि व्यवस्थित रिलॅक्स केलं बॉडीला. स्ट्रेस हॉर्मोन जेवढे काही होते ते कमी झालेत आणि बऱ्याच आंतरिक गोष्टी ज्या वेळेला मला लक्षात आलात की थंड जे म्हणतो आपण एकदम शांत होणं काही सिच्युएशनला, त्या वेनी हार्टमध्ये बरेच सारे बदल घडले, हृदयगती स्थिरावली प्रॉपर वेनी. कारण की एक माझा बॅकग्राऊंड होता की मला हार्ट अटॅकचा पण एक एपिसोड झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अँजिओग्राफी झालेली होती आणि याच्यात सुद्धा हा विषय थोडासा म्हणजे बऱ्यापैकी मला खूप सुंदर त्याचं बेनिफिट मिळालं या साधनेमुळे. आणि याच्यात मग हे लक्षात आलं की पहिल्यांदा शिवतत्व आपल्या शरीरामध्ये जागृत होतं. ओके. हे जागृत होणं अतिशय आवश्यक आहे. नॉर्मली हे जर नाही झालं आणि जर समजा एखादी शक्तीची साधना आपण सुरुवातीला करायला लागलो कुठल्या गोष्टींसाठी, तर फॉर एक्झाम्पल मला काहीतरी अडचण आहे, त्या अडचणीसाठी मी बसलोय आणि माझ्या बॉडीमध्ये ऑलरेडी खूप जास्त स्ट्रेस पण आहे, खूप जास्त मी तापटही आहे आणि हे सगळं सुरू आहे, राईट. शक्ती काय करते ना, शक्ती तुम्हाला उष्णतेचा एक वाहक आहे. शक्ती तुम्हाला उष्णता प्रदान करत असते ऑलवेज, ती येईल तुमच्याकडे. पण काय व्हाल की ती पुन्हा अग्रेसिव्ह व्हायला लागेल कुठल्या गोष्टींसाठी आणि ही जेव्हा अग्रेसिव्ह होईल आहे तेव्हा त्याला कंट्रोल करणं इतकं सोपं काम नसतं. कारण जे मी अनुभवलेलं आहे आफ्टर दॅट काही दिवसानंतर, हे साधारण नसतं कुठल्या गोष्टींसाठी. म्हणून आधी शिवतत्वाकडे आपण जायचं असतं. ओके. शिव जेव्हा वेळेला आपल्याला ध्यानस्थान बसतील आपल्या वर टॉप ऑफ द हेड, याचा अर्थ ते कैलास शिखरावरती छानपैकी बसलेले आहेत, मस्त आहेत, ध्यानस्थ आहेत, मौनी अवस्थेमध्ये आहेत, तर शक्ती आपोआप त्यांना शोधत शोधत बरोबर शिवकडे जाणार म्हणजे जाणार. म्हणजे तो एक पॅटर्न आहे ऍक्च्युली साधनेतला. ओके. सो हा रोल दत्तगुरूंनी तयार करून दिला की तो आधी शिव नंतर शक्ती, दोन गोष्टी. बर. आणि हाच पॅटर्न जेव्हा तयार केला तेव्हा मला सुरुवातीला दत्तमाला मंत्र म्हणजे शिवतत्व जागृत झालं. शक्तीमध्ये मला कुठल्या तरी साधना ज्या महाराजांनी सांगितल्या त्या मी केल्या, जसं सिद्धकुंजिका स्तोत्र आहे, खूप पॉवरफुल आहे. ओके. ते मला करायला लावलं दत्तगुरूंनी. ललिता सहस्रनाम करायला लावलं, खडगमाला स्तोत्र करायला लावलं, श्रीसुत्तम करायला लावलं काही गोष्टींसाठी. पण ते नंतर, पण इनिशियली ज्या वेळेला इनिशिएट केलं तेव्हा दत्तमाला मंत्राचं जेव्हा कम्प्लीट शिवतत्व जागृत झालं त्यावेळेला स्वभावामधला बदल खूप प्रामुख्याने बदल झाला माझा. मला कुठेही राग येत नव्हता आणि कुठल्याही सिच्युएशनला मी खूप शॉर्ट टेम्पर्ड होण्याचा तो एक पॅटर्न बंद करण्यात आला. आणि असं वाटायला लागलं की हे दुःख वगैरे काही नाही, दिस इज लाईक बस आपण रिॲक्ट न करणं आहे कुठल्या गोष्टीला. बर. आणि
तो बदल झाला म्हणजे तो शिवतत्वाशीच झाला. तर मी याला शिवतत्वच म्हणतो. ऍक्च्युली हे शिवतत्व आहे. आहे. येस. ओके. आता मगाचपासून आपण साधना आणि ह्या गोष्टींना सुरुवात केली, म्हणजे तुम्ही सांगायला सुरुवात केली. तुम्हाला सूक्ष्म रूपाने गुरु लाभले, मग ते टेंबेस्वामी असतील किंवा दत्त महाराज असतील. मी एक नॉर्मल व्यक्ती आहे. ओके. मला सूक्ष्म रूप किंवा अशा पद्धतीच्या दैवत म्हणा किंवा गुरु म्हणा हे दिसत नाही. पण मला साधना करायची, मला साधनेची सुरुवात करायची. तर मग त्याची सुरुवात मी कुठून केली पाहिजे किंवा कशी केली पाहिजे? खूप सुंदर प्रश्न विचारला सोनदादा. नॉर्मली जर समजा आपण एखाद्या कुठल्याही साधनेसाठी जेव्हा आपण तयारी करतो तर पहिल्यांदा तुम्हाला डिसिप्लिन हा पहिला नियम आहे. वेळेचं बंधन, प्रॉपर वेळेने तुम्हाला शिस्तबद्ध तुम्ही झालात पाहिजे. कुठलाही वेळ तुम्ही जो ठरवता त्या वेळेला तुम्हाला रोज त्या वेळेला तुम्हाला पाळणं आवश्यक आहे, ते आवश्यक आहे. सूक्ष्मरूप गुरु जे आपल्याला लाभतात किंवा जे सूक्ष्मरूपाच्या पद्धतीने जे आपल्याला येतात त्यानंतरची उकल काही दिवसानंतर होत आहे, लगेच होत नाही इमिजिएटली. ठीक आहे. पण जर समजा आपल्याला एक मंत्र असेल तर मंत्र आपल्याला निवडतो ही माझी थेअरी महाराजांनी करून घेतलेली आहे. काही आपण मंत्राला निवडत नाही. बरोबर. ठीक आहे. कारण की मंत्र काय असतो ना, आपण जर निवडायला गेलोत ना तर तिथे तो बऱ्यापैकी जर स्थिरावला समजा तर तो ठीक. अदरवाईज तो शिफ्टिंग होत जर गेला ऑलवेज प्रत्येक वेळेला आणि तो स्थिरावला नाही तर याचा अर्थ मग तो काय होतो ना की मग ते डिस्कंटिन्यू व्हायला लागतात काही गोष्टी याच्यामध्ये. त्यामुळे मंत्र जर आपल्याला निवडत असेल तर त्याला असं समजायचं की एखादा कुठला तरी मंत्र जर आपण निवडतो याचा अर्थ तो कंठात आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित लक्षात येतो, कंठात आपल्याला चालू असतो. हळूहळू चालता 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 तो अजपा पण होऊन जातो कम्प्लीट. तर त्यामुळे कुठला पण एक मंत्र घ्या ज्या मंत्रामध्ये किमान एक बीजमंत्र असेल. हा बीजमंत्र जो असेल, जसं ओम असेल, द्राम असेल, ब्रेम असेल, जो कुठला तुम्हाला बीजमंत्र जो तुम्हाला येतोय. आता व्यक्तीची जी साधना ज्या पद्धतीने जी करून घेत असतात, कुठलेही गुरु करून घेत असतात, तर त्याच्या शरीरामध्ये कुठलं तत्व कसं आहे त्याच्यानुसार कुठला बीजमंत्र त्याला देण्यात येतो, त्या बीजमंत्राचा इम्पॅक्ट त्याच्या बॉडीवरती कसा होतो त्याच्यानुसारच तो मंत्र आपल्याला पद्धतीने आपल्याला तो सूट करतो. अदरवाईज तो जर मंत्र जर सूट झाला नाही तर त्याचे विपरीत परिणाम पण होतात बऱ्याच वेळेला. अच्छा. हा. त्यामुळे खूप केअरफुली ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. कारण की खूप जास्त अतिशय हेविली करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे एक बीज मंत्र असावा ज्या बीज मंत्राचा जो इम्पॅक्ट आहे आपल्या त्या याच्यावरती मानवी मज्जातंतूवरती म्हणा किंवा चेतनेवरती होत असतो आपल्या याच्यावरती आणि त्याचे बदल आपल्याला दिसतात त्या टाईपमध्ये. मग तो मंत्र आपल्याला सूट करतोय असं आपल्याला जाणीव. सूट होणं म्हणजे काय तर शांत होणं, चित्त स्थिर होणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात की हा आता आपल्याला सूट करतोय व्यवस्थित. मग त्याच मंत्राला आपण काय करायचं की लेफ्ट अँड राईट पूर्ण कम्प्लिटली त्याचा रिसर्च आपण त्या पद्धतीने करायचा. तोच आपल्याला सगळे डोर्स ओपन करून देतो, ज्ञानाचे डोर्स ओपन करून देईल. कारण की तो एक आघात असतो की तो बीज मंत्र त्याच वेवलेंथनी त्याच फ्रिक्वेन्सीने काय होतं की तो उच्चारला जातो. वारंवार वारंवार तो जर उच्चारला गेलेला असेल तर तो जो कारण शरीर असेल आपल्या शरीरामधला जो थर्ड लेअर जो ज्याला आपण म्हणतो कॅज्युअल बॉडी, या कारण शरीरामध्ये असलेले जे पूर्वसंचित कर्म आहेत या पूर्वसंचित कर्माला तो बीजमंत्र काय करतो, हळूहळू बर्न करायला लागतो. ओके. तो जिथपर्यंत बर्न होणार नाही पूर्वसंचित कर्म तुमच्या त्या बीजाने त्या मंत्राने, तिथपर्यंत आपण जे सध्या जो जीवन जगतोय त्याच्यामध्ये प्रारब्ध पण आपण जो भोगतोय आणि क्रियमान कर्म पण करतोय आपण, म्हणजे दोन्ही थेरी चालू आहे. आणि जो आपला एक बँक बॅलन्स ऑलरेडी जो आपण घेऊन आलोय तो म्हणजे पूर्वसंचित कर्मांचा आहे. राईट. तर याच्यातला कुठला तरी जो आहे पसारा तो आपल्याला पहिल्यांदा बर्न करावा लागेल. हा बर्न करण्यासाठीच तो मंत्र असतो, म्हणून ती मंत्र साधना असते. आणि त्या मंत्र साधनेत केलेली जी काही संकल्प होणं आपण जे काही करतोय त्याच्याने ते एकदा ते बर्न होणं सुरू झालं की तुम्हाला थोडं रिलॅक्स वाटायला लागेल, हलकं वाटायला लागेल. कॉन्सिक्वेन्सेस फार येणार नाहीत कुठल्या गोष्टींचे, स्ट्रगलिंग फार होणार नाही कुठल्या गोष्टी, जरी झाली तरी ते इझिली मदत मिळायला लागतं. म्हणून तुम्ही या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर एखादे मंत्र तुम्हाला बघा, कुठला बीज मंत्र तुम्हाला सूट करतो त्याच्यानुसारच ते करणं आवश्यक आहे तुम्हाला. येस. आता उलट विचारावं असं वाटेल की एखादा मंत्र जर मला सूट करत नसेल तर हे कसं काय मला कळू शकतं, त्याचे काय संकेत मला येऊ शकतात? जसं फॉर एक्झाम्पल जसं एखादा बीजमंत्र जर समजा मला सूट करत नसेल तर अनावश्यकपणे आपण छान आपलं डेली रुटीन पण आपलं चांगलं चालू आहे, जेवण सुद्धा व्यवस्थित चांगलं चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहेत, आणि अनावश्यक हायपर ऍसिडिटी होणं, अतिशय उष्णता होणं काही गोष्टींसाठी, काहीतरी चिडचिड व्हायला लागणं काहीतरी. सो दॅट मीन्स की कुठे ना कुठे मला ती तत्व जे आहे ते बीज मंत्र जो आहे तो मला सूट करत नाही.
समजा जर र वरती अनुस्वार असेल आणि त्याला रम म्हणतो आपण, ते अग्नी तत्वाचं आहे फॉर एक्झाम्पल. बरं. ऑलरेडी तापट आहात आणि ओके. वारंवार तो बीजमंत्र आपल्या शरीरामध्ये काय करतो ना, आपण ते उच्चारतोय, तर हा. तुम्हाला ती जी विषय आहेत त्या विषयाला खूप अजून हायपर होणं जास्त सुरू होईल. ते ओके. ट्रिगर मोमेंट जास्त होतील ऍक्टिव्हेट. ओके. ते ट्रिगर ऍक्टिव्हेट जर मोमेंट झाले त्याचा अर्थ काय झाला की तुम्हाला पुन्हा तुमची जी मानसिक परिस्थिती जी आहे ती अजून विपरीत व्हायला लागेल. ओके. सो ते तुम्हाला त्या पॉइंट ऑफ व्ह्यू समजून घेण्यासाठीच ऍक्च्युअली ह्या गोष्टी असतात. तर वा. ते सर्वसाधारण व्यक्तीला जर नाही कळत असतील तर काय करायचं ना, एखादा स्तोत्र मंत्र करायचा आपण बरं. सिंपल वेळी. तो स्तोत्र मंत्र घ्यायचा जो कुठला असेल, जसं सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे, हा. त्याच्यामध्ये ईश्वराची स्तुती पण आहे आणि बीज मंत्र पण आहे. बरं. राईट. म्हणजे आपली जर 15 मिनिटाची साधना असेल तर त्या 15 मिनिटामध्ये स्तोत्र मंत्र करा. जे स्तोत्र मंत्रामध्ये जे काही बीज मंत्र असतील त्या बीज मंत्राची जी ऊर्जा असेल ती तुम्हाला सपोर्ट करेल. ओके. ऍटलिस्ट ते किती करायचे असतात म्हणजे तुमच्या गुरु तुम्हाला सांगतील त्या बरं. पॉईंट ऑफ व्ह्यू की हे एवढंच उच्चार करायचे असतात. जसं आपल्याला मेडिकलमध्ये डॉक्टरांकडे गेलो आपण तर प्रिस्क्रिप्शन दिलं तर प्रिस्क्रिप्शन मध्ये ते सांगतात की बाबा वन्स इन अ डे करा, BID करा किंवा TID करा. त्याच्यापेक्षा जास्त ते देत नाहीत. तर मंत्राचं सुद्धा असंच असतं की मंत्र तुम्हाला किती वेळ करायला हवा ऍटलिस्ट. हा. करेक्ट. त्याची तेवढीच बीज मंत्राची साधना जर झाली प्रॉपरली किंवा ती तुमची साधना झाली तर तुम्हाला तो ऍक्युरेट रिझल्ट येईल व्यवस्थित. अननेसरी जर तुम्ही खूप जास्त करत बसलात तर तो उद्रेक होईल त्या गोष्टींचा. ओके. कारण की ते काय करतं ना की कारण शरीरामध्ये असणारे जे काही पूर्वसंचित कर्म आहे ते बंद करेल, पण ती अनकंट्रोल होऊन जाईल काय गोष्टींना. मग ते कंट्रोल करणार कोण कुठल्या गोष्टींसाठी. तर हा एक पॉइंट आहे. ओके. आता बऱ्याच सबस्क्रायबर्सला पण हा एक प्रश्न आता बोलता बोलता आला असू शकेल. मलाही असं वाटतं की लहानपणीपासून मी गणपतीची उपासना करत होतो. मी गणपतीचं ओम गंग गणपती नमः म्हणत होतो. आता जेव्हापासून मी माझी विशी सुरू झाली आहे त्याच्यानंतर आता मी स्वामींचं करायला लागलो. मी स्वामींचा मंत्र म्हणतोय, श्री स्वामी समर्थ म्हणतोय. तर मग हा प्रश्न येतो ना की मग मी पहिले जे करत होतो मग ते आता बंद झालं तर मग हे बरोबर आहे का? किंवा मंत्र आपला सारखा बदलत जातो जसं पुढे जातोय किंवा अनुभव येतात त्याप्रमाणे. तर याचाही काही साईड इफेक्ट असतो का? नाही, साईड इफेक्ट म्हणण्यापेक्षा कसं आहे ना की एक मंत्र जर आपण जो करतोय तो मंत्र अजप होतोय, तो मंत्र आपल्याला जर समजा त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी देतोय. जसं गणपती जर तुम्ही करत होता, गणपती एक मूलाधाराची देवता आहे. म्हणजे तुमचं जे जगण्यासाठी जे काही आपण म्हणतो, ज्या पृथ्वी तत्वावरती आपण आलेलो आहे, पृथ्वीवरती आलेलो आहे, ज्या काही बेसिक गरजा आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, ऐश्वर्य असेल वगैरे, मूलाधार ज्यांचा स्ट्रॉंग असेल त्याला ह्या सगळ्या गोष्टी रिक्वायरमेंट त्यांच्या फुलफिल होतात. तो व्यक्ती स्थिर असतो आपल्या आयुष्यात. तो कधी तो अस्थिर नसतो. भले काही आव्हानं येत असतील पण तरी पण त्याची मानसिक स्थिती स्थिर केली जाते. म्हणजे गणपती तुम्हाला त्या व्यक्तीने सपोर्ट करतात. मग गणपतीच तुम्हाला शेप करवतील. अच्छा. समोरच्या पॅटर्नसाठी तुम्हाला पुढे घेऊन जातील त्या गोष्टीसाठी. ओके. माझ्या आयुष्यात असं घडलेलं आहे की मी आधी सुरुवातीला गणपतीचं करायचो. गणपती नंतर ऑटोमॅटिकली कोणीतरी दुसरे देवत येतात माझ्यासोबत, है ना. हनुमानजी आलेत तर हनुमानजी नंतर मग हनुमानजी सेवा झाली. पण आता साधनेतून मला कळतं की गणपती माझ्या आयुष्यात आला एक मूलाधाराला एक प्रॉपर वेळी मला बेस तयार करण्यासाठी माझा. ठीक आहे. हळूहळू मूलाधारावरून जेव्हा आपला प्रवास पुढे पुढे जाईल तर आपल्याला वायूचा पण एक मार्ग येतो. वायूची देवता कोण आहे? आज पवन देवता आहेत, पण ते पवनपुत्र जे आहेत आपले ते हनुमान आहे. म्हणजे शरीरामध्ये ते एक तत्व आहे, एअर एलिमेंट पण आहे आपल्या ह्याच्यामध्ये. मग ती जी साधना आहे त्या पद्धतीने ती जी तुमची उपासना आहे ती उपासना बरोबर त्या ईश्वर तुम्हाला त्या त्या वेळी तुम्हाला त्या ते पॉइंट्स तुम्हाला क्लिअर करत असताना ते हँड ओव्हर करणं असतं आपल्याला. अच्छा. हा, हे फक्त समजलं ना आपल्याला सोनदादा, तर मग आपल्याला बरोबर प्रॉपरली आपल्या शरीरातले जे काही पंचभूते जे आहेत ते आपल्याला कळायला लागतात. मग त्याच्यामध्ये पृथ्वी तत्व आलं, तुमचं जलतत्व आलं, अग्नितत्व आलं, वायू तत्व आलं आणि आकाश तत्व आलं. तर पाचही कंट्रोलिंग जे आपण ज्याच्याने आपलं शरीर तयार झालेलं आहे त्या समजण्यासाठी मग देवता सुद्धा आपल्याला सपोर्ट करतात. एक देवता दुसऱ्या देवताकडे आपला सपोर्टला ते काय करते, हँड ओव्हर करणं चालू करतं. आणि तीच जेव्हा वेळेला ध्यान अवस्था जेव्हा आपल्याला प्राप्त होतं मग या गोष्टी आपल्याला उकल व्हायला लागतं. मूलाधारातून निघालेला जो प्राणवायू जर असेल तर तो एक जलतत्वाकडे पोहोचतो, जलतत्वाचा अग्नितत्वाकडे येतो आणि अग्नितत्वाला एक वायूचा मार्ग सापडतो. मग तो अनाथकडे येतो, मग अनाथकडून तो विशुद्धीकडे पोहोचतो, मग विशुद्धीकडून आकाश तत्वाकडे जातो. याला कंट्रोलिंग जे पॉइंट्स ईश्वराने दिलेले आहेत ते सगळ्यांचे देवदेवता वेगवेगळे आहेत. म्हणून तुमची जळंगळण तशीच झालेली आहे, त्या टाईपनीच ते होत राहतं. तर याच्यात कन्फ्युजन होण्याचं काही काम नाही. कोणी एक व्यक्ती जरी गणपतीचं आयुष्यभर करत असेल तरी ठीक आहे, पण जरी समजा शिफ्टिंग जरी होत असेल तरी ठीक आहे, नो इश्यू. हे सुद्धा पूर्वसंचित असतं 100%. अच्छा. ओके.
आपण मगाशी बोलत असताना तुम्ही तिथींच्या विषयी सांगितलं की तुमची तिथी हे सांगू शकते की तुम्ही कुठली साधना करावी, मी जर चुकत नसेल तर. करेक्ट. तर त्याविषयी थोडक्यात आम्हाला सांगाल, कारण तो विषय आपला निघालाच आहे तर. ओके. तिथीची स्टोरी थोडीशी जरा खूप लेंदी आहे, पण मी शॉर्टली सांगतोय. ज्या वेळेला एखादा साधक ज्या सिच्युएशन मध्ये स्टक होतो आणि खास करून गुरूंचाही सपोर्ट निघून जातो, हा. ठीक आहे, सूक्ष्मरूप गुरु जरी असलेत पण ते सपोर्ट तुम्हाला करणार नाही. जसं बाळ आपलं कसं आहे ना की रांगायला लागतं, मग त्याला धावायला शिकवायला नाही लागत, तो आपोआपच धावायला लागतो, बरोबर आहे. तर गुरु सुद्धा आपल्याला सोडतात एका पॅटर्न वरती, एका ठिकाणी सोडतात. तर माझ्या सिच्युएशन मध्ये सुद्धा मला ते सोडण्यात आलेलं होतं आणि मी एका सर्टन लेवलला मी स्टक झालेलो होतो. बर. पण मला हे लक्षात आलं होतं की हा जो डेट ऑफ बर्थ मी जो घेऊन आलेला आहे या जन्माला, तर हा डेट ऑफ बर्थ मध्ये माझा जन्म जर समजा महाराजांनी या स्थितीला जर करून घेतला असेल तर याचं कॉम्बिनेशन काय आहेत एक्झॅक्टली, बर. की ती काय सांगते मला. कारण की प्रतिपदापासून तर तो प्रवास चालू होतो. ओके. तर माझी पंचमी तिथी होती आणि ह्या पंचमी तिथीला मी समजण्याचा प्रयत्न करत होतो की पंचमी तिथीला माझा जन्म जर महाराजांनी करून घेतलेला आहे तर ही मला काय सांगण्याचा प्रयत्न करते. ओके. कुंडलिनी अवेकिंगचा एक्सपिरियन्स झाला, तोही मेरुदंडातनं झाला. तो काही पृष्ठभागावरनं काही हळूहळू होत नाहीये. तो मेरुदंडातनं एकदम सटकन तो विजेचा प्रवाह तो सटकन गेला, बॉडी बाहेर पडली, सगळं म्हणजे आत्मा बाहेर पडला, सगळ्या गोष्टी झाली. सो मला लक्षात आलं की पंचमी तिथीचा जेव्हा मी काही योगींचा अभ्यास केला, जे काही आलेले आहेत, तर खास करून थोरले महाराज सुद्धा पंचमीलाच आलेले होते. अच्छा. मी त्यांच्याशी कम्पेअर नाही करतोय, पण एक तात्पर्य सांगतो की ती तिथी जी आहे ती कनेक्टिंग करण्याचा काय प्रयत्न करतो. काय आहे? मग ती कुंडलिनी विस्परर आहे, हा मला एक कॉन्सेप्ट कळला. ओके. आता जे आपल्याला ऐकत असते ना, ते ज्यांची पंचमी तिथी असते त्यांना त्यांच्या स्पायनल कॉर्ड मध्ये भयंकर त्या पद्धतीची साधना केल्यानंतर त्यांना तो अनुभव होतो. बर. त्याला कुंडलिनी विस्परर म्हणतात, पण ते बोलू शकतात त्या कुंडलिनी विस्परर त्या संदर्भामध्ये. सेकंड जर समजा मी पकडलं तर ह्या ज्या तिथी असतात या तिथीला स्पेसिफिक येणारा जन्माला जो व्यक्ती आहे याच्या काही साधना झालेल्या असतात लास्ट लाईफ मध्ये. तर त्याच पंचमीला मी जेव्हा जन्माला आलेलो आहे तर मला नागाच्या संदर्भातल्या मुद्रा करण्याच्या खूप ऑटोमॅटिक व्हायला लागल्यात साधनेमध्ये. तर नागमुद्रा मला व्हायला लागली आणि ही नागमुद्रा ज्या वेळेला माझ्या कंठावरती लागली, म्हणजे नागमुद्रा सिंपल असते अशी, ही कनेक्टिंग पॉइंट असतं. आणि ही जेव्हा नागमुद्रा या पद्धतीने ती येते आणि जेव्हा ते आकाश तत्वापर्यंत पोहोचतं इथे, म्हणजे या विशुद्धीपर्यंत येतं, तेव्हा विचार करा की ती कंठावरती शिवजींच्या काय आहे, नाग आहे, राईट ना. ती नागमुद्रा जेव्हा झाली मला आणि हा आकाश तत्व बोट आहे, हा आकाश तत्व जेव्हा इथे लागला ते नागमुद्रा प्रॉपरली करून, तर माझी कुंडलिनी जी आहे ती ब्लो करून गेली पटकन, जिथे ब्लॉक होता ती क्लिअर करून गेली. म्हणजे याचा अर्थ पंचमीचा मी ह्या डिकोडेड करू शकलो साधनेमध्ये की ह्या तिथीला जन्माला येणारी जी लोक आहेत कुंडलिनी विस्परर सोबत नागमुद्रा जर यांनी केली तर ते अतिशय उपयुक्त होतं. बर. मग ही नागमुद्रा किती वेळ करायची, तर ही हार्डली 2 मिनिटं 3 मिनिटं जरी केलं तरी ती स्पीड गेन करते खूप जास्त. ओके. मी स्पेसिफिकली बघितली जे चतुर्दशीला जन्माला येतात त्या चतुर्दशीच्या जन्मातले जे लोक, आता इथे जे कोणी ऐकत असतील त्यांनी कॉमेंट्स करून सांगावं की चतुर्दशीचे जे साधक जे जन्माला येतात त्यांना कालभैरवाचं खूप भयंकर हे असतं. बर. येस. हे कालभैरवाची जर यांनी साधना केली तर यांची साधना खूप डेव्हलप होते, भयंकर डेव्हलप होते चतुर्दशीच्या साधक लोकांसाठी. आता त्याच्यासोबत ही साधना कधी केली जाते तर त्याचे नियम असतात. मग चतुर्दशीचा जो व्यक्ती आहे तो रात्रीच साधना करतो, तुम्ही बघाल कधी. ओके. त्याला आवडेल रात्रीला साधना करायला, त्याचा सुटेबल टाइम तो आहे मध्यरात्रीचा 12 वाजता. म्हणजे असा अर्थ यांनी कुठल्या तरी लास्ट लाईफ मध्ये, जेव्हा कुठल्या तरी लाईफ मध्ये यांनी ह्या साधना केलेल्या असतात. ओके. तो जो बॅकलॉग पोर्शन असतो ना आपल्याला, तो करण्यासाठी आपल्याला या तिथीला निवडलं असतं ऍक्च्युअली. अच्छा. येस. असे बायफर्केशन प्रत्येक ठिकाणी असतात. समजा तृतीय असेल, तृतीय जन्माला जे कोणी तिथीला येतात त्यांच्या सुद्धा साधना डिकोडेड आहेत. ते 3 गुण मंडलाच्या साधना असतात, चंद्रमंडल, सूर्यमंडल आणि अग्नी मंडल. असे प्रत्येक तिथीच्या एक साधना ज्या ऑलरेडी आहेत त्या ऑलरेडी सांगून झालेल्या आहेत. म्हणजे काही गोष्टी महाराजांनी साधनेतून डिकोडेड करून दिलेल्या आहेत काही तिथींच्या संदर्भातल्या. तर त्याच्यापैकी चतुर्दशीचे जे आहे, सप्तमीचे आहेत, असे बरेच साधक आहेत जे आमच्याकडे येतात, साधना करतात. त्यांना जेव्हा हे व्हॅल्यू एडिशन जेव्हा दिले जाते ना तेव्हा त्यांच्या साधना अजून डेव्हलप होतात. म्हणजे हा व्हॅल्यू एडिशन आहे, तुम्हाला सांगतो. ओके. येस. मगाशी जो आपण म्हणजे तुम्ही उत्तर दिलं की साधना मार्गात आता मी आलो, मी साधना करायला लागलो, मग आपल्याला विविध एक्सपिरियन्सेस यायला लागतात की कधी कधी भास होतात, कधी कधी असं वाटतं की स्वप्न पडायला लागतात विचित्र,
कधी कधी चांगले पडतात, कधी कधी खूप वाईट स्वप्न पडतात. मध्येच सुगंध यायला लागतो एका पर्टिक्युलर ठिकाणी घरामध्ये. येस. तर मग हे काय असतं, म्हणजे हे आपलं हॅल्युसिनेशन याला म्हणतात की ऍक्च्युली काहीतरी घडत असतं? ओके. सोहम, याच्यामध्ये मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो. जे नाडीशास्त्र जो आपला आहे, ज्या योगशास्त्राने नाडीशास्त्रांचा अभ्यास ज्या लोकांनी केलेला असेल त्यांना हा कॉन्सेप्ट क्लिअर आहे, पण ज्यांना नाही त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय. आपल्या नाड्यांचं जेव्हा शुद्धीकरण होत असतं बॉडीमध्ये, जी टॉक्सिसिटी जी आपली आहे ही जेव्हा क्लिनिंग केली जाते अध्यात्माच्या नुसार, कुठल्या साधनेतून, कुठल्या उपासने मार्गातून, तर एक सर्टन मोमेंट अशी येते त्याच्या लाईफमध्ये की देहाचं शुद्धीकरण होत असताना त्या नाड्या खूप शुद्ध व्हायला लागतात, क्लिअर व्हायला लागतात. बर. आणि ह्या जेव्हा नाड्या शुद्ध व्हायला लागतात तेव्हा आपल्या शरीरामधला एक सुगंध आपल्याला येतो. बर. कुंडलिनी ज्यांची अवेकिंग झालेली असेल त्यांना कुंडलिनीचा एक सुगंध येतो. बर. जसं दत्तगुरू आले तर दत्तगुरूंचा एक हिनाचा एक सुगंध आपल्याला घरामध्ये पसरतो फॉर एक्झाम्पल. तो आपल्या शरीरामध्ये यायला लागतो ऍक्च्युली. पण याचा म्हणजे जो संबंध आहे कधी कधी तो वातावरणाशी असतो. एक मी स्वतः अनुभवलेला अनुभव तुम्हाला मी सांगतो की कर्पूराचा एक सुगंध माझ्या शरीरातून एकदा यायला लागला. ठीक आहे. आणि तो तेव्हा आला जेव्हा माझं विशुद्धी मार्गाने प्रॉपरली 16 ज्या नाड्या आहेत त्या 16 नाड्यांचा जो केंद्र आहे विशुद्धीचा, हा जेव्हा प्रॉपरली क्लिअर करण्यात आला, तो पूर्णपणे क्लीन होताना तो जो प्राणवायू आहे, ब्रॅकेल आर्टरी असतात तिथे, त्या ब्रॅकेल आर्टरीतनं जेव्हा तो प्राणवायू ज्या पद्धतीने तो येत होता आणि तो जेव्हा शुद्धीकरण करत होता नाड्याचं तेव्हा तो फील होत होता आतून. आणि तो एका सर्टन पॉइंटला ज्या वेळेला तो इथे ट्रिगरअप झाला, तर तो ट्रिगरअप झाल्यानंतर ज्या नाड्या ओपन अप झाल्यात तर त्याच्याने तो सुगंध ऑटोमॅटिक यायला लागला आतमध्ये. हा जेव्हा सुगंध यायला लागला तेव्हा मला कळलं, आता हे देहशुद्धीकरणाची एक प्रोसेस मार्गाने क्लिअर केलेली आहे. सो हा झाला आपल्या आंतरिक शारीरिक याच्यातला सुगंध आहे हा. सेकंड, काही वेळेला असं असतं की हस्तजीवाची आपली जी नाडी आहे, या हस्तजीवा नाडीने सुद्धा ही खूप रहस्यमय नाडी आहे. आणि ही या नाडीचं जेव्हा शुद्धीकरण होतं ना प्रॉपर वेळी, तेव्हा ही जेव्हा शुद्धीकरण व्हायला लागतं तेव्हा सुद्धा असा सुगंध यायला लागतो. बर. येस. मग आपल्याला वाटायला लागतं की वातावरणामध्ये सुद्धा असं काही म्हणजे एक वेगळाच सुगंध आपल्याला येतो, दैविक असतो तो, फार युनिक असतो तो एक्सपिरियन्स. अशा दोन्ही टाईपचे एक्सपिरियन्स तुम्हाला त्या वेळी येऊ शकतात. येस. त्याला आपण हॅल्युसिनेशन न म्हणता आपण त्याला एक म्हणूया की ते शुद्धीकरणाची प्रोसेस तुमची ऑलमोस्ट स्टार्टअप झालेली आहे. हा एक संकेत आहे ईश्वरी अनुभूती. येस, हा अनुभूती आहे की तुम्ही योग्य वळणावरती, योग्य मार्गावरती आहात, तुम्ही चाललेला आहात त्याच्यासाठी. ओके. येस. दादा, आपण मगाशी जसं बोलत होतो त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की वेगवेगळे मार्ग आहेत, मंत्र साधना आहे, योग आहे किंवा मग ध्यान आहे. तर मग आता जसं आपण एक साधकाचा प्रवास पाहतो, तर आता त्याला कळालं की बीज मंत्र कुठले आहेत, काय आहेत. पण मग त्यांनी सुरुवात कशाने केली पाहिजे, की त्यांनी पहिले योग केला पाहिजे, त्यांनी पहिले मंत्र साधना केली पाहिजे, का पहिले त्यांनी ध्यान केलं पाहिजे? सध्याच्या जवळपास आता जर मी बघतोय किंवा माझा जो अभ्यास मी स्वतः केलेला आहे, आधी मला मंत्र साधना करायला लावली. मंत्र साधनेने चित्त स्थिर झालं, शांत झालं. त्यामुळे मला ध्यान साधनेकडे जाण्याचा आपोआपच विषय माझा क्लिअर झाला, कारण की मन शांत झालं, मनामध्ये येणारे विचार जे होते ते कमी झालेत पहिली गोष्ट. त्यामुळे जो फ्लो मार्गाने जो तयार केलेला होता तो मंत्र साधनेचा पहिला केला. समजा मंत्र साधना मी 100 करतोय, ध्यान साधना फक्त मी 5 मिनिटं करतोय, असा माझा पहिल्यांदा प्रवास होता, फर्स्ट टाइम. ठीक आहे. मंत्र साधना 100ची 90 वरती गेली, ध्यान साधना 5ची 10 मिनिटं गेली. ओके. मंत्र साधना हळूहळू कमी होत गेली, ध्यान हळूहळू वाढत गेलं ऍक्च्युली, कारण की मला बोलायचं नाही आता पुढे, मला शांत राहायचं आहे. तर ईश्वर तुम्हाला कसं करतो ना, की जर तुम्हाला पॅटर्न जर तयार करू शकला तर तुमची ध्यानाची जी पद्धत आहे ती अतिशय उच्च कोटीचं ध्यान लागायला लागतं. मी बरेच साधक बघतो की जे पहिल्यांदा ध्यानाकडे बसतात, आता ऑलरेडी तो त्या सिच्युएशन मध्ये आहे की ज्या सिच्युएशन मध्ये त्याचं मन विचलित आहे. अतिशय मन विचलित असलेला व्यक्ती जर साधनेमध्ये ध्यानाला पहिले बसला तर तो ध्यान प्रॉपर करू शकणार नाही. काही गोष्टींसाठी त्याला वेळ लागेल काही गोष्टी करायला. पण त्याचे रूट कॉज कुठे आहेत, तर ते रूट कॉज तुम्हाला हे कळले पाहिजेत की ध्यान का लागत नाही माझं, किंवा ते विचार इतके येत आहेत, कंटिन्युअसली येत आहेत, पण ते कुठेतरी ते रूट कॉज त्याचे असतील आहेत. त्या रूट कॉजला बर्न करणं हे अतिशय आवश्यक आहे. ओके. कारण की हे जिथपर्यंत बर्न होणार नाही ना तिथपर्यंत तुम्ही शांत होणार नाही. काही ना काही तुम्हाला टॉक्सिसिटीच्या संदर्भातले विषय तुम्हाला आठवत जातील, खूप काही घाण विचारायला लागतील. हा नॉर्मल प्रोसिजर आहे, ठीक आहे. पण तरी पण याची खूप प्रॅक्टिस तुम्हाला कालांतराने जवळपास वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, आज असे साधक आहेत आमच्याकडे की ज्यांना 20-20 वर्ष त्या
मेडिटेशनला झालेले आहेत, पण त्या बापरे. गोष्टीला अचिव्हमेंटला ते पोहोचलेच नाहीत. जेव्हा मी त्यांची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस, जेव्हा त्यांचा मी अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मला कळतं की यांनी मंत्रसाधनेचा कुठलाही जो आहे तो विषय त्यांनी केलेला नव्हता. डायरेक्ट ध्यानाकडे पोहोचलेले होते. बर. असंही ठीक आहे, नो इश्यू. पण कसं असतं ना की जो इम्पॅक्ट तुमचा पूर्वसंचित कर्मांचा जो होणार आहे तो बर्न किती झालेला आहे हे आपल्याला कळत नाही. माहिती नाही. पण ती उष्णता ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये जी जागृत होते ना, त्या उष्णतेने आपल्याला कळतं की आपले पूर्वसंचित कर्म जे आपले आहेत ते बर्न व्हायला लागलेले आहेत. ओके. आणि हे जिथपर्यंत बर्न होणार नाहीत ना, तिथपर्यंत तुमचं ध्यानाकडे तितकं फोकस प्रॉपरली होणार जात नाही, होत नाही. म्हणून मंत्र साधना. नंतर मग महाराजांनी मला ध्यान साधना करायला लावली. बर. ध्यान आपोआप 40 मिनिटापर्यंत पोहोचतो, तुम्हाला मी सांगतो. बरं. माझं त्याच्यावरती कधी कधी जास्त होतो, कधी कमी नाही होत. ऍक्युरेट तेवढाच होतो, 40 to 45 मिनिट्स, कधी कधी 1-1.5 तास होतो. आता हा जो ध्यान आहे, या ध्यानामध्ये सुद्धा मग योगासनं आणि मुद्रा सुद्धा तुम्हाला व्हायला लागतात. हा. त्या करण्याची गरजच नाही, तुम्हाला मी सांगतो. बर. म्हणजे असा व्यक्ती एक मंत्र, त्या मंत्राने काय केलं, तुम्हाला ध्यानाकडे आकर्षित केलं, ध्यान झालं आणि ध्यानामध्ये तुमच्या क्रिया होत गेल्या आपोआप. बर. आणि ह्या जेव्हा क्रिया होतील, ह्या ऊर्जेने काय करतात ना की तुमची जरी समजा जीभ असेल, ही जीभ या टाळूकडे पण सुद्धा जाते आपोआप. कारण ती ऊर्जा आहे ना शरीरातली, ती ऊर्जा आपोआप आपोआप ती काय होतं ना की ती जाते त्या पाथवेनी आणि तुमचे जे ऑर्गन्स आहेत, म्हणजे डोळ्यांचे जे बुबुळ आहेत आपले, हे प्रॉपरली असं वर असं कनेक्ट होऊन ते इथे पण लॉक करतात. आणि इथे लॉक करून मग ते आपोआप या साईडला येतात. तिसरं नेत्र इकडे आहे, या साईडला, त्याचे मूळ इकडे आहे, रूट इकडे आहेत. ओके. मग इथे विजन्स क्लिअर होतात, आपल्याला क्लॅरिटीने येतात. इथे सायकोलॉजिकल इमेजेस नाही आहेत. काही लोकांना कसं येतात, इथे सायकोलॉजिकल इमेजेस तयार होतात त्यांच्या कल्पनेतले. साधक लोकांचा जो बऱ्यापैकी साधना करतोय, त्याला ते सायकोलॉजिकल इमेजेस नाही दिसू शकत. तो मग तो प्रॉपर वेळी त्या इमेजेस दिसायला लागतात. हे ध्यानात्मक गोष्टी होतात, हे योग क्रिया घडतात, ह्या क्रिया घडवून येतात. मग खेचरी मुद्रा पण व्हायला लागतात. खेचरीमध्ये पूर्ण जॉ तुमचा लॉक होतो, टाळू वरती जाते, म्हणजे जीभ वर जाते, तिला ती रॅप करते ती कम्प्लिटली आतल्या आत. बर. डोळे पूर्ण वर जातात कम्प्लिटली, असे या टाईप मध्ये सगळ्या क्रिया व्हायला लागतात. पद्मासनात तुम्ही बसाल तर तुम्हाला 1-1.5 तास 2 तास बसून तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. पृथ्वी तत्व तुमचं बऱ्यापैकी छान झालेलं आहे, स्टेबल झालेलं आहे, कारण की आपण पृथ्वीवरती बसलेलो आहे ना. पण नंतर ज्या वेळेला आपण पद्मासनात बसलो आणि साधक हळूहळू पुढे गेला, तर ते पद्मासन सुद्धा तुमचं इतकं सुंदर लागायला लागतं की तुम्ही काहीही त्रास जाणवत नाही तुम्हाला. माझ्याकडे असे अनुभव आहेत काही साधक लोकांचे की ज्यांचं वय वर्ष 63-64 आहे, ते पद्मासनात बसतात आणि विचार करा की 2.5 तास 2 तास हे कोण करतं क्रिया. म्हणजे स्वतंत्र करायला लागलो की ते अवघड व्हायला लागतं आपल्याला, हठयोगासारखं. पण तेही चांगलंच आहे, तेही सांगितलेलं आहे योगशास्त्रामध्ये. पण क्रिया जर आपोआप होत असतील आणि त्या बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये असतील सोमदादा, तर आय थिंक सो की तो असा फ्लो असायला हरकत नाही. आपण मगाचपासून पूर्वसंचित कर्माविषयी बोलतोय, ते बर्न होतं मंत्रांनी, हे तुम्ही सांगितलं. पण ह्याची एक प्रोसेस काय असते? जर एक आपण असं म्हणूयात की कॉलेज गोईंग मुलगा ते एक म्हातारे आजोबा हे पॉडकास्ट हा आत्ता पाहतायत, तर त्यांना तुम्ही कसं समजावून सांगाल की ही प्रोसेस कशी? मागच्या वर्षीला एक लेख लिहिण्यात आलेला होता महाराजांकडनं, शेकोटी नावाचा, तो फेसबुकवर आहे. आणि त्याच्यात ते लिहिताना एक जंगलाचं एक कॉन्सेप्ट मला डोक्यातनं आलं की हा जंगल जो तयार झाला असेल एका छोट्या सीड पासून तयार झाला असेल. सीड म्हणजे मी त्याला सोल समजतो की जो पहिला प्रवास असेल माझा, ईश्वराने जर समजा दिलेला असेल आणि पहिला प्रवास तो मी केलेला असेल, तर ती सीड असेल. आता ही सीड काय आहे ना की ही पृष्ठभागावरती आहे आणि काही दिवसानंतर त्या सीडचे काय होतात की मुळं तयार होतात, जमिनीच्या खोलवर रुतल्या जातात आणि हे जे मूळ आहेत हे पाण्याच्या शोधासाठी कुठेतरी जातात. पाणी म्हणजे जर काय, तर त्याची ते जीवनाला लागणारी ती क्रिया आहे की त्याच्याने तो जिवंत राहू शकतो. म्हणजे आपले षड्ऋतूज आहेत त्याच्याने सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, राईट. सो हे हळूहळू तो झाड वाढतोय आणि एक दिवस असा येतो की तो झाड काय होतं की पूर्णपणे कम्प्लिटली नष्ट होतो, तो त्याचा पहिला लाईफ पूर्ण संपतो. पण त्याची जी मूळ आहेत ते जमिनीच्या खाली आहेत. ओके. ते बर्न नाही झालेले आहेत, ते ऍज इट इज आहेत, ते कर्मच आहेत माझे. पण त्या कर्माला आता ईश्वर काय करतो हे बघतो की त्या पाण्याच्या शोधासाठी तू गेलेला आहेस ना, तू बाकीच्या झाडांना सुद्धा वाढू दिलास की नाही व्यवस्थित. त्याच्यानुसार त्याच झाडाच्या बाजूला थोड्या अंतरावरती काय होतं की अजून एक झाड उगवायला लागतं, म्हणजे त्याच मुळाची असतात, म्हणजे तोच असतो सेकंड लाईफ आपला. ओके. पण त्याला हे नाही कळत की याचे रूट्स माझे इकडे आहेत, या साईडला. या रूट्समुळे मला सेकंड ठिकाणी काय होतं ना की माझा एक छोटासा एक पुन्हा रोपटं तयार होत आहे, त्याचे सुद्धा रूट्स खाली जातात.
राईट. मग हे डिपॉझिट होत काय होतात की हे सगळे कर्म, या जे कर्माला आपण त्या रूट्सला मी बघतोय तर हे माझे संचित कर्म होतात. ओके. हे संचित कर्म पुढे होऊन होऊन एक छोटासा एक, मग ईश्वर काय करतो ना की तुझा आता हे लास्ट लाईफ आहे राजा, तू जा. आणि तो जेव्हा सीड पुन्हा येतो आणि पुन्हा एक रोपटं तयार व्हायला लागतो, तर त्याला त्या पाण्याच्या शोधामध्ये जात असताना त्याला एक अग्नी तयार होतो खाली, ज्वालामुखी असतो. बर. हा जो ज्वालामुखी आहे, हा ज्वालामुखी काय करतो, त्या रूट्सला बर्न करतो. ओके. म्हणजे कुठले रूट्स, त्याच्या आजूबाजूचे जेवढे रूट्स होते, जो तो रूट्स घेऊन आलेला होता त्यासोबत, ते झाड वाढत वाढत तिकडे गेलेलं आहे, त्या रूट्सला तो पूर्ण बर्न करतो. ओके. आणि हे जेव्हा बर्न होईल अग्नीनी, तर ज्वालामुखीनी, तर याचा अर्थ असा आहे की तुमचे पूर्वसंचित कर्म पूर्णपणे जळालेले आहेत. ओके. हीच असते कुंडलिनी. अच्छा. हीच असते अग्नी. म्हणजे अग्नीला प्रज्वलित जेव्हा ईश्वर करतो, तेव्हा ही चिरागणी होऊन काय करते ना, हे कुंडलिनीची जी ऊर्जा आहे ती मेरुदंडातनं वर जाते. आणि मेरुदंडातनं जेव्हा ती वर जाते तेव्हा तुमचे पूर्वसंचित कर्म एका क्षणात भस्म करतात. बापरे. आणि हे जेव्हा भस्म होतील तेव्हा त्याची विभूती तयार करतात, राख तयार होते, ती विभूती मग तयार करून त्यात सुगंध यायला लागतो ऍक्च्युली. आणि त्या सुगंधाच्या शोधात तर मग सगळं ईश्वरच्या ज्या याच्यामध्ये येतात. हा एक कॉन्सेप्ट आहे. सो मंत्र साधनेने तुमचे पूर्वसंचित कर्मास ज्या वेळेला बर्न व्हायला लागतात तेव्हा तुम्हाला हलकं व्हायला लागतात. तुम्हाला कुठल्याही स्ट्रगलिंग मुवमेंट्स येत नाही, फार रेअर येतात स्ट्रगलिंग मुवमेंट्स. येतील तरी त्या इझिली सॉल्व्ह व्हायला लागतात. मॅजिकली काही गोष्टी व्हायला लागतात की मला याने कोण मदत केलेली आहे, कोण आहे की जे मला मदत करत आहे. ईश्वराला कसं कळलं मी या सिच्युएशन मध्ये ट्रॅप झालेलं आहे, लगेच कोणीतरी मदत करून आपल्याला त्याच्यातून बाहेर काढतात. सो याचा अर्थ तुमचे जे बॅड कर्मास आणि जे काही कर्मास होते ना, ते सगळे बर्न झालेले आहे. ओके. नाव फक्त तुम्हाला या जन्माचा जो खेळ चालू आहे तो म्हणजे प्रारब्ध आहे, आणि तुमचे क्रियमाण कर्म आहेत आणि आगामी कर्म आहे. मग क्रियमाण कर्म आणि आगामी कर्म जर आपण व्यवस्थित जर करू शकलो तर तुम्हाला तुमच्या ह्या लाईफ मधले जो रिझल्ट आहे ते प्रॉपरली तुम्हाला मिळत जातील. आणि तुम्हाला त्याच क्रियमाण कर्मांना काय करायला लागतं, रोज साधनेतून बर्न करावं लागतं. अच्छा. हे जेव्हा बर्न होतील ना, म्हणून त्या साधनेला बसावं लागतं रोज, की बाबा मी आज हे कर्म केलेलं आहे, आहार खाल्लाय, विचारलंय, सगळं झालेलं आहे. तर हे जेव्हा बर्न होतील तर तुम्हाला साधना ती 40 मिनिटाची असो मग 15 तासाची असो, याच्यातनं तुमच्या या लाईफ मध्ये तुम्ही कर्मास बर्न करून तुम्ही शून्याकडे झालेला. आणि मग तुम्ही शून्य झालात, तुमच्या कर्मास काही राहिलेलं नाहीये, तेव्हा तुमचा हा अंतिम जन्म असतो. आणि मग अंतिम जन्म म्हटलं तर मोक्ष प्राप्तीसाठी तुम्ही पुढे क्वालिफाय होताय असं म्हणतो. वा. खूप सोप्या पद्धतीने आणि इंटरेस्टिंग वेने दादा तुम्ही सांगितलं. कधी कधी असं मी सुद्धा काही लोकांना पाहिलंय की जे साधनेत असतात, एकदम त्यांची प्रॉपर तीव्र साधना चालू असते, तर ते पहिले म्हणजे अलिप्त असतात सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे त्यांना मी बऱ्याच लोकांना असं एकटं सुद्धा पाहिलेलं आहे की जे साधक लोक आहेत. आणि बरेच लोक म्हणतात ना की यांना वेडच लागले, त्या साधनेमुळे हे वेडेच झालेले आहेत. तर हे असं खरं असतं का? सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला, पण आतापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ऍक्शन. वेळच लोक अध्यात्म करतात. वेडी फक्त शेवटी ईश्वराकडे घेऊन जाते. सोहम दादा, हे ऍक्च्युली फॅक्ट आहे, असं होतं मोस्टली. पण मी याला थोडस एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करतो. वेड होणं जर समजा जर होत असेल तर माणूस सायकोलॉजिकली वेड नको व्हायला त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. कारण कसं आहे की त्यांना कळतच नाही एक्झॅक्टली काय होत आहे. याला कधी कधी आपण जे स्पिरिच्युअल इमर्जन्स अशी एक संज्ञा आहे त्याला आपण म्हणतोय. आता मी जर समजा एक घरगुती जर समजा एक साधक आहे आणि मी साधना विदाउट गायडन्स काही गोष्टी केल्यात आणि खूप तीव्र करून टाकल्यात, खूपच तीव्र बीजमंत्र केलेत, मला माहितच नाही की मी 108 टाइम्स केलात किंवा खूप दिवसभर करत बसलो. एक मोमेंट अशी येते की त्या व्यक्तीला सायकोलॉजिकल इम्बॅलन्स होणं सुरू होतं. हा सायकोलॉजिकल इम्बॅलन्स म्हणजेच जवळपास हा बायपोलर डिसऑर्डर असतो ऍक्च्युली सायकॅट्रिस्टच्या भाषेमध्ये. हा कधी कधी बायपोलर डिसऑर्डर म्हणजे काय, तर मेंदूची अतिशय वाढलेली ऊर्जा. आता ती ऊर्जा कोणाची आहे, ती आध्यात्मिक ऊर्जा आहे, ती स्पिरिच्युअल ऊर्जा ऍक्च्युली, पण ती अनकंट्रोल्ड आहे. आता ती कंट्रोल नाहीये.
कारण तुम्ही डिसिप्लिन वेळी नाही केली ती, इनडिसिप्लिन वेळी झालेली आहे ती. तुम्हाला जेवढ्या लिमिटेशन मध्ये सांगितलं तेवढं न करता तुम्ही अतिरेक केला त्या गोष्टीचा, खूप जास्त अतिरेक झाला. आता ती ऊर्जा अनकंट्रोल जेव्हा होतं तेव्हा व्यक्तीला तो आजार येतो. बर. तो अचानकपणे विमजिकल वागायला लागतो. त्याला असं वाटतं की मी खूप स्ट्रॉंग आहे त्या गोष्टीमध्ये, मी खूप एनर्जेटिक आहे. मी पण भरपूर येऊन जातो त्या केसेसमध्ये. आणि मला त्याला असं जाणवायला लागतं की मी खूप एक्सेप्शनल आहे काही गोष्टींसाठी, किंवा माझ्याकडे ही गोष्ट काहीतरी कोणीतरी करून घेत आहे असं. बर. मग असा व्यक्ती ज्या वेळेला काय होतो ना, तो इम्बॅलन्स व्हायला लागतो ना, तर मग ते डॉक्टरांसाठी पण चॅलेंजेस असतात. कारण की त्याला ट्रिगरिंग मोमेंट येतं, त्याची बॉडी व्हायब्रेट करायला लागतं. समजा राईट पार्ट असेल आणि हा कुंडलिनीने डॅमेज केला असेल, ती इकडे तिकडे जर पसरली ऊर्जा, तर ते तुमचे ऑर्गन्स डॅमेज करणार कुठल्या ना कुठल्या. मग हे जे ऑर्गन्स डॅमेज करेल तर ते अनकंट्रोल्ड सिच्युएशन आहे. मग तो वेळासारखा करायला लागतो या टाईपमध्ये. मग त्याला कळतच नाही की एक्झॅक्टली माझ्यासोबत काय होत आहे. हा झाला पहिला विषय. हा एकदम एक्स्ट्रीम लेवलचा विषय आहे. बर. तर याला कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला स्पिरिच्युअली प्रॉपर वेनी तुम्हाला ती साधना हळूहळू संत गतीने का होईना पण ती नेते प्रॉपरली. पण याचा अतिरिक्त जर झाला काही अनावश्यकपणे, तर हे बायपोलर डिसऑर्डर वगैरे जे काही आजार होतात, मग याच्यामधनं त्या स्पिरिच्युअल इमर्जन्स त्यांच्या प्रॅक्टिसेस चेक करावे लागतात. बर. आणि ह्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसमध्ये या लोकांनी कुठला मंत्र केलेला आहे, एक्झॅक्टली कुठली साधना केलेली आहे, ती कशी केलेली आहे, हे जेव्हा इन्व्हेस्टिगेशन ज्या वेळेला चालू होतं ना ऍज अ साधक म्हणून, मग तेव्हा कळतं की हे रॉंग आहे ऍक्च्युली. दिस इज रॉंग. हे तुमचं तत्वच नव्हतं. तुमच्या शरीरामध्ये ऑलरेडी शिवतत्व नसताना तुम्ही शक्तीची साधना करून टाकलेली आहात. ते हे एक्स्ट्रीम लेवलवरती करून टाकलेलं आहे. किंवा शक्ती तुमच्याकडे शक्तीची साधना आहे ऑलरेडी, शक्ती तत्व तुमच्याकडे आहे आणि तुम्ही त्याला शिवतत्वाला खूप एक्स्ट्रीम लेवलवरती करून टाकलं, तर तो व्यक्ती पूर्ण थंडगार होऊन जाईल. बापरे. सो यू नीड टू बॅलन्स 50-50. तर शिव आणि शक्ती दोन्ही 50-50च असायला पाहिजे. ओके. ते 80 आणि 20 असं नको व्हायला. नाहीतर व्यक्ती काय होतो ना समजा की तो मग एकदमच कधी कधी थंडगार असतो काही गोष्टींमध्ये आणि अतिशय उष्ण असतो. तर तसे नको व्हायला. तर दोन्ही तत्व प्रॉपरली बॅलन्स असायला हवं. सो स्पिरिच्युअली इमर्जन्स मध्ये ह्या गोष्टी खूप प्रामुख्याने बघितल्या जातात काही ठिकाणी. याला कुंडलिनी डिसऑर्डर सुद्धा म्हणू शकतो आपण, की ज्या व्यक्तींची ऊर्जा त्यांनाच कळत नाही की त्यांना काय झालेलं आहे. अनावश्यक कुंडलिनी कधी कधी काय होतं की ती अवेकिंग पण होऊन जातं, पण त्यांना ती माहिती पण नसतं की माझी कुंडलिनी अवेकिंग झालेली आहे. ओके. आणि ती एका स्ट्रेट पाथवेला न जाता ती स्कॅटर्ड होऊन जाते, ती पसरते. बर. आता समजा शरीर असं आहे आणि जर समजा ती राईट साईडला गेली किंवा लेफ्ट साईडला गेली, तर तुम्हाला या सिस्टम मध्ये या पार्ट मध्ये जेवढे काही ऑर्गन्स असतील इथे तुम्हाला त्रास जाणवायला सुरू होते. ओके. मग युरिनरी सिस्टम असेल किंवा ते तुमची कुठली हार्ट सिस्टम असेल, कार्डियक सिस्टम असेल, मग ह्या सगळ्या सिस्टमला ती कुठे ना कुठे काय करते की ती प्रभावित करते, डॅमेज करते. तर याला एका पाथ लाईनला घेऊन जाण्यासाठी साधनेमध्ये थोडं प्रॉपर वेळी आपल्याला ते जावं लागतं व्यवस्थित. म्हणून गुरु सुद्धा. येस, गुरूंचं मार्गदर्शन असणं अतिशय आवश्यक आहे त्यासाठी. ओके. मी असं सुद्धा ऐकलं होतं की कुंडलिनी तुमचा काय म्हणतात खाते का काहीतरी असं, जसं आपण डॅमेज म्हणत होतो, सो आतला भाग पूर्ण खाते आणि तो माणूस बारीक 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 व्हायला लागतो. येस येस. अतिरिक्त चरबी जी आहे शरीरातली ती अननोन ऊर्जा म्हणजे कुंडलिनी ऊर्जा जी आहे ती तिथला जो फॅट आहे, तिथला जो मेटाबॉलिझम जे काय होत असेल ना, त्याला ते पूर्णपणे क्लिअर करते ऍक्च्युली. तुम्हाला हलकं करण्याचं कार्य आहे कुंडलिनीचं. तुम्हाला जड नाही, जडत्व नसतं त्याच्यामध्ये. म्हणजे कुंडलिनीचा जो एखादा व्यक्ती असेल तर त्याला त्याच्या शरीरामधलं जर वजन 75 जरी असेल तरी त्याला 20-25 किलो असल्यासारखंच वाटतं. इट्स व्हेरी इझी. कापसासारखा होतो तो ऍक्च्युली. म्हणजे फॅक्ट आहे. आता हे डायजेस्ट करायला डिफिकल्ट काही लोकांना, पण कुंडलिनीचा जो प्रॉपर वेळी अवेकिंग झालेला साधक जो असतो त्याचं शरीर जडत्व त्याला देत नाही, तो हलकं होतं. आणि हे हलकं होण्याची जी प्रोसेस, आता जर आपण मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर ते जे फॅट्स असतात, ते जे काही चरबी जे आपल्या शरीरावरती अतिरिक्त केलं जातं त्याला ते क्लिअर केलं जातं पहिले इनिशियली. ते क्लिअर करूनच मग ती कुंडलिनी एनर्जी ज्या ज्या ठिकाणी, म्हणजे हा प्रारब्ध आहे तुमचा, त्या ठिकाणी ती
म्हणजे ती स्थिर असते. समजा माझा प्रवास मला नाही कळतंय कुठे आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय, आता माझा नाभी चक्राच्या जवळ आहे, ओके. मणिपूर चक्राच्या जवळ आहे, राईट. मणिपूर चक्राला काय 72,000 नाड्या कनेक्टेड आहेत, त्या वर जातात आणि खाली पण येतात, राईट. आता याच्या बाजूला जर समजा एखादा कुठेतरी पोटाचा जो भाग आहे तो खूप हेवीली काय होतं ना की जस्ट एक्सपांड होतोय आणि तो खूप वाढतोय त्या ठिकाणी, तर ते तिथेच त्या ठिकाणी ती वर्क करत असते कुंडलिनी ऊर्जा. मग तिला 6 महिने लागतील किंवा वर्षभर लागू शकते त्या चक्रावरती, किंवा अख्खं आयुष्य पण जाऊ शकतं त्या ठिकाणी. म्हणून कुंडलिनी जागरण झाल्यानंतर जो साधक असतो ना, तो साधक ऍटलिस्ट डाएटसाठी कॉन्शियस असतो त्या गोष्टीसाठी, की तुम्हाला आहार कसा घ्यायचा आहे. मग ते सगळे नियम येतात, मग त्या गोष्टी येतात. तर त्या नियमाने जर व्यक्ती केला तर कुंडलिनीवरती तो लोड येत नाही, ते ऊर्जेवरती लोड येत नाही, ती ऊर्जा आपोआप तुम्हाला म्हणजे ते क्लिअर करत असतं. तर तुम्ही जे बोललात ते खरं आहे. शरीर पूर्णपणे आतून जे आहे ते कधी कधी आपल्याला हे करतं, पण ती एक्स्ट्रीम लेवलवरती ती ही झालेली, काय म्हणतात त्याला, अजून अनकंट्रोल झालेली ऊर्जा आहे. मग तसं जर होत असेल तर मग ते खूप हे असतं त्या टाईपमध्ये, कारण की आपण संसारामध्ये आहोत, आपण हिमालयात नाही की जिथे जेवण करण्याची गरज नाही किंवा काही नाही त्या ठिकाणी, असं आहे. तर त्यामुळे संसारिक असणाऱ्या व्यक्तींना कुंडलिनीची ऊर्जा प्रॉपर बॅलन्स होणंच ते पुढे पुढे जायला आवश्यक आहे. ओके. आता प्रेक्षकही एक्सायटेड असणार आहेत की तुमच्याकडे येणाऱ्या केसेस कशा पद्धतीच्या असतात आणि मग तुम्ही त्यांना कशा पद्धतीने मदत करता. मी तुम्हाला असं सांगेल, पहिल्यांदा मला ह्या गोष्टी नव्हत्या कळत, पण ज्या वेळेला हे पॉडकास्ट केलेत, काही पॉडकास्ट केलेत ज्याच्यात दत्त मला मंत्राचे व्हायब्रेशन्स काही लोकांना जाणवलेत, पहिला प्रवास तिथून सुरू झाला. मला हे कळत नव्हतं की एक्झॅक्टली यांना काय होतंय. म्हणजे मी तर काही डॉक्टर नाही, मी साधक म्हणून प्रवास करतोय, पण मला हा कळलं की तो जो मंत्र आहे त्या मंत्रातले जे उच्चार आणि जे निर्माण झालेले जी व्हायब्रेशन्स आहेत, ते व्हायब्रेशन्स त्यांच्या कुठल्या तरी बॉडीवरती इम्पॅक्ट करतात. ओके. तर ध्वनीनी काहीतरी विषय त्यांच्या शरीरावरती तो काय केला, कंपन तयार केली. ओके. आता हा ध्वनी कुठून येतोय, तर ध्वनी ऍक्च्युली येतो विशुद्धीपासून. तर मला विशुद्धीवरती मला वाटतं मागच्या वर्षीला जवळपास महाराजांनी 6 ते 8 महिने जवळपास महाराजांनी मला ते करून घेतलेलं आहे. जीवघेणा प्रवास होता. इट इज कम्प्लिटली लाईक अ डेड एक्सपिरियन्स, कारण की कंठातून एक फुगीर हवा, कंठ फुगीर होणं, म्हणजे असं समजा की 16 नाड्यांचा जो रक्ताचा जो प्रवास आहे, प्राणवायू जो आहे तो इथे येतो या ठिकाणी, आणि इथे जेव्हा तो जमा होतो ना तेव्हा तुमचा श्वास कम्प्लिटली ब्लॉक होतो. बापरे. हा शुद्ध करावा लागतो तुम्हाला पहिल्यांदा कंठ. हा कंठ जेव्हा शुद्ध होतो तेव्हा त्याच्या आवाजामध्ये, ध्वनीमध्ये कंपन तयार होतात समोरच्या व्यक्तीशी बोलल्यानंतर समजा. तर हे मला नव्हतं माहिती आधी. ओके. पण ज्या लोकांचे जेव्हा कॉल्स आले की म्हणे तुमचं जेव्हा मंत्र ऐकलं आणि तुमच्याशी जेव्हा बोललो तेव्हा मला माझ्या शरीरातनं काहीतरी व्हायब्रेशन जाणवायला लागतंय, कुठेतरी त्यांच्या सहस्त्रावरती जाणवत आहे किंवा कुठलं तरी जाणवत आहे. तर मला असं कळलं की एक कुंडलिनी दुसऱ्या कुंडलिनीशी संवाद करते, तर त्यावेळेला हे कंपन तयार होतं. हे फॅक्ट आहे. नॉर्मल व्यक्तीशी नाही. आता काही लोक नॉर्मली बोलत असतील त्यांना नाही जाणवणार, पण ज्यांची ऑलरेडी अवेकिंगची प्रोसेस सुरू आहे तर त्यांना पटकन व्हायब्रेशन जाणवतील. ओके. आता ती कुंडलिनी जर समजा कुठेतरी एका सर्टन लिमिट वरती आहे, ती ब्लॉक्ड आहे, तो जेव्हा कम्युनिकेट करतो एक म्हणजे साधक दुसऱ्या म्हणजे माझ्याशी समजा कनेक्ट करतोय, तर त्या ध्वनीनी त्याची जी ऊर्जा आहे ती अप केली जाते आपोआप. तर ध्वनीच्या माध्यमातूनच त्या स्पंदनातून त्याची जी ऊर्जा असते शरीरातली ती आपोआप प्रवाहित होते. अच्छा. आणि ही जेव्हा प्रवाहित होते तर त्याला जिथे ब्लॉक्स आहेत ते क्लिअर होतात. ओके. हा ध्वनी मार्गातला विषय आहे. पण हा ध्वनी मार्ग कुठून आलेला आहे, विशुद्धीपासून. हा विशुद्धी ज्यांचा क्लिअर असतो त्याच्यातनं मग तो पुढे त्याला प्रॉपर वेळी ते त्याला आपण हे केलं जातं, आणि इम्बॅलन्स असणारी व्यक्ती ती बॅलन्स व्हायला लागते कम्युनिकेशन केल्यानंतर. दादा, आता आपण एवढं साधनेविषयी बोलतोय, तर हा अर्थातच प्रेक्षकांच्याही मनात प्रश्न असेल की मग जे लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात तर त्यांचे नेमके प्रॉब्लेम्स काय असतात किंवा कुठल्या शंकांचं निरसन करायला ते तुम्हाला अप्रोच होतात. स्पेसिफिकली त्यांची जी आध्यात्मिक जर्नी आहे ते कुठपर्यंत कशी पोहोचलेली आहे, संदर्भ कुंडलिनीच्या संदर्भातला असतो मोस्टली काही साधक लोकांचा, कारण की त्यांना ऊर्जा कुठे आहेत त्या कळत नाहीत. माझ्या संदर्भात असा विषय होतो की जेव्हा ते वाणीच्या द्वारे बोलले जातात कुठलेही शब्द, तेव्हा त्या चक्रावरती आघात करतात आणि ते स्पंदन समजतात आणि समोरच्या व्यक्तीची ऊर्जा कुठे आहे हे कळायला लागतं.
तर ते काही पॉइंट्स आहेत, ट्रिगर पॉइंट्स आहेत, जे समोरचा व्यक्ती जेव्हा बोलतो तेव्हा त्याचं वाणीतला भाव कसा आहे आणि तो भाव जर चांगला व्यवस्थित सगळ्या गोष्टी जर प्रॉपरली असेल तर ते स्पंदन मला जाणवतात आणि याला Okay. काय एक्झॅक्टली आपल्याकडनं हवं आहे हे सुद्धा कळतं. ओके. तर त्यामुळे ईश्वराने ते दिलेलं ते एक खूप सुंदर अशी एक संकल्पना आहे बॉडीमध्ये. तर त्याच्यामुळे ते समोरचा व्यक्ती मला मोस्टली आध्यात्मिक संदर्भामधल्या काही जिथे तो स्टक झालेला आहे त्या संदर्भात मार्गदर्शन करणारे हे करतो. तेव्हा मी बरं. त्यांना मग जे काही त्यांच्या कम्युनिकेशन नंतर ज्या गोष्टी सांगायला सांगतो त्या गोष्टी मग ते करतात. त्यांना बऱ्यापैकी त्यांना एक फायदा मिळतो. आर्थिक गोष्टी किंवा व्यावहारिक दृष्ट्या जर समजा कोणी भौतिक दृष्ट्या जर असे काही प्रश्न विचारतात फॉर एक्झाम्पल, तर तुम्हाला मागे दिसलेली पोती दिसत असेल तुम्हाला, तर याची खूप सुंदर स्टोरी आहे, ती मी आधी तुम्हाला सांगितली ही पोतीची. या पोतीमधलं प्रत्येक पान सिद्ध आहे, प्रत्येक शब्द आणि शब्द. आणि मी बऱ्याच लोकांचे जे प्रश्न आहेत ज्या पद्धतीने विचारतात तर त्याची उत्तरं त्या पोतीमध्ये जेव्हा त्यांना कुठलाही नंबर मी काढायला सांगतो आणि त्यावेळेला ते जेव्हा निघतं तर त्याचा एक अर्थ त्याच्याशी पुढे ना पुढे कनेक्ट करतो त्या ठिकाणी. त्यामुळे मी माझं डोकं लावत नाही, कारण की गुरूंची पोती आहे. त्यामुळे गुरुनी जे दिलेले जे हे आहेत उपाय आहेत तेच उपाय सांगायचे. आपण आपलं काही सांगायची गरज नाही त्याच्यामध्ये, तर कुठलं डोकंही लावायची गरज नाही. तर त्याच्यामुळे माझा एक साधा सरळ भाव आहे की जे महाराजांचं आहे तेच लोकांपर्यंत पोहोचवणं. त्यांनी जे उपाय सांगितलेले आहेत तेच उपाय लोकांपर्यंत पोहोचवणं. हा सिंपल कॉन्सेप्ट घेऊनच मी लोकांना मदत करू शकतो असं याच्यावर. वा. आणि दादांना जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, सो आणि पिन कमेंट मध्ये दिलाय, सो तुम्ही तसं दादांना कॉन्टॅक्ट करू शकता. दादा, सुरुवातीला आपण म्हटलं की साधना जर करायची असेल तर ती गुरूंशिवाय शक्यतो करून नाहीये, पण अशी कुठल्या देवतांची साधना आहे का की जी गुरूंशिवाय पण आपण करू शकतो किंवा त्याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहेत? थोडक्यात सात्विक पद्धतीने केलेले कुठलेही एखादं स्तोत्र मंत्र जरी समजा तुम्ही केलं त्याचीही साधना होऊ शकते. हे जे लिखित आहेत याच्यामध्ये, त्याच्यामुळे तुम्ही त्याला गुरु करण्याची आवश्यकता नसतं. काही स्वयंसिद्ध मंत्र असतात. बरेच लोक मला कॉल करतात की दीक्षा घ्यावी लागते किंवा उपनयन संस्कार हे सुद्धा विषय असतात, कुठे कुठे मंत्र बीजाचे. देर आर सो मेनी थिंग्स की ते खूप डिबेटिंग टॉपिक्स आहेत, कारण की जे आपल्याला सांगितलं गेलेल्या शास्त्रानुसार त्या गोष्टी आपण ते करत असतो. पण कुठे कुठे दिशानिर्देश असे पण असतात की त्या सिच्युएशनला माणूस जेव्हा ट्रॅप होतो त्यावेळेला तो दीक्षा घ्यायला पुढे येणार. समजा संकट आलं, वाघाला व्हायचं तर मी आता काय करणार एक्झॅक्टली, बरोबर? तर काही स्वयंसिद्ध असे मंत्र आहेत की ज्या मंत्राला दीक्षेची आवश्यकता नसते. त्या मंत्राची समजा आपण साधना केली, जसं दत्तवाला मंत्र आहे, या मंत्राला दीक्षेची आवश्यकता नाहीये, कारण की हा ब्रह्मा आणि विष्णूंचा आंतरिक संवाद आहे दोघांचा, आणि या संवादांमध्ये स्वयंसिद्ध मंत्र आहे. या स्वयंसिद्ध मंत्राने तुम्ही तुमची साधना सुरू करू शकता. याला पुढे तुमच्या गुरुला शोधत शोधत जायचं गरज नाहीये त्याच्यामध्ये. हा फक्त एवढंच आहे की बीजमंत्र आहे, बीजमंत्र तुम्हाला सांभाळून उच्चार करायचे आहेत, त्याला मार्गदर्शन लागतं त्या गोष्टीसाठी. ते मार्गदर्शन तुम्ही स्वतः अडॉप्ट करा प्रॉपरली. ते जर करू शकला तर खूप सुंदर आहे तुमची. ती साधना तुमची 11 दिवसाची असते. ओके. 11 डेज मध्ये आपण ती साधना करतो. तर दत्तमाला मंत्र साधना पहिल्या दिवशी आपण 108 वेळा करायची असते, आणि मग जे रिमेनिंग जे 10 डेज आहेत त्याच्यामध्ये किमान 11 वेळा जरी केला तरी तो होतो. ती एक प्रकारची एक साधना आहे. आता साधनेला काय काय लागतात, काही काही मायन्यूट गोष्टी लागतात, मग त्यासाठी गायडन्स पाहिजे. मग संकल्प कसं करायचं, अच्छा, आवाहन कसं करायचं ईश्वराला, गुरुंना कसं आवाहन करायचं है ना. मग पहिल्यांदा तुमच्या गणपतीला आवाहन करून गणपतीचा मंत्र पहिल्यांदा आपल्याला म्हणावा लागतो. मग सेकंड गुरूंचा मंत्र असतो. तिसरा जो असतो तो आपला दत्तमाला मंत्र साधनाचे मंत्र असतो. फ्लो समजला पाहिजे. तुमचं आसन तुम्हाला कळलं पाहिजे की आसनावरती बसण्याच्या आधी तुम्हाला काय करायचंय, कुठल्या दिशा असतात, त्या दिशाचं कसं बंधन असतं, त्याला कसं आपल्याला हे करायचं आहे, शरीराला प्रोटेक्टेड कसं करायचं आहे, प्रत्येक गोष्टी. मग त्या छोट्या छोट्या मायनूट गोष्टी असतात. त्या साधक म्हणून जर तुम्हाला प्रवास जर तो करायचा असेल तरच त्या प्रवासाला तुम्ही करताना ह्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे. त्या कंपल्सरी आहेत. ओके. तो आपल्या सिलेबसचा पार्ट आहे आणि तो मॅन्डेटरी आहे. मग ते शिस्तबद्ध आहे ते सगळ्या गोष्टी. बरोबर. असं जर केलं तर मला असं वाटतं की ते बऱ्यापैकी चांगलं होऊ शकतं. आता एक दत्तमाला मंत्र आपण असं म्हणूया सोमदादा की हे स्वयंसिद्ध मंत्र आहे, त्यामुळे ह्या साधना तुम्ही करू शकता. ओके. अर्थातच आता असा प्रश्न आलेला असणार आहे लोकांना की आता तुम्ही नियम थोडक्यात सांगितलेत की कसे काय असले पाहिजे साधनेचे,
मग आम्ही नॉनव्हेज खाल्लेलं चालतं का, किंवा मग जे कोणी लोक काही व्यसन असेल तर ते व्यसन केलेले चालतात का साधनेच्या वेळी, किंवा स्त्रियांचा हा प्रश्न असू शकतो की ज्यावेळी त्यांची मासिक पाळी असते तर त्यावेळी तुम्ही साधना करू शकता का, किंवा एखादी लेडी प्रेग्नंट आहे तर त्यावेळी ते साधना करू शकतात का? कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगतोय. आता ज्या वेळेला ह्या तुम्ही प्रश्न विचारलात तर बरेच साधक दत्तमाला मंत्र साधना आमच्याकडनं जेव्हा करतात, म्हणजे महाराज करून घेतात त्या गोष्टी, तर खूप लोकांचं हा प्रश्न असतो की नॉनव्हेज काय विषय असतो, तमस. मी तर सरळ सांगेल की नॉनव्हेज हा तमस आहे. समजा तमस गुण आहे तुमचा, आणि तो तमस गुण जर तुम्हाला खूप एक्स्ट्रीमली तुमच्या बॉडीमध्ये ऍक्टिव्हेट आहे आणि तो तुम्हाला नाही सोडू शकत आहे, ओके, आणि तुम्हाला सोडायची इच्छा होत आहे, तर मी तर तुम्हाला म्हणेल की सोडू नका, काही गरज नाही आहे. जस्ट स्वतःला टेस्ट करा त्या बाबतीमध्ये, कारण की मी सुद्धा त्या फेज मधून गेलेलो आहे. तर त्याच्यापुढे मी हे समजलं की त्या बीज मंत्राने काय झालं ना, की शरीरामध्ये असलेले, कारण शरीरामध्ये असलेली जी काही तमस गुणांची जी हे होती, तीव्रता होती, ती खूप कमी झाली. ओके, ठीक आहे. तो बीज मंत्रच होता की तो इम्पॅक्ट करत गेला. स्लोली 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 त्यांनी केला. पहिल्या दिवशी मी नाही खाऊ शकलो, कारण की मला ती इच्छाच नाही झाली. राईट. रोज खाणारा व्यक्ती दत्तमाला मंत्र करताना मी नाही खाऊ शकलो. सेकंड डेला नाही खाऊ शकलो, थर्ड डेला पण नाही झालं, आणि ते ऑटोमॅटिकली असं झालं की कुठे ना कुठे मला असं समजलं की हे इट्स नॉट गुड फॉर मी, म्हणजे मला हे नाही आवडत ऍक्च्युली हे खायला. मला काहीतरी चेंज झालाय माझ्या ह्याच्यातनं. तर काय चेंज झालं असेल तर तो तमस गुण जो होता, तो तमस गुण त्या दत्तमाला मंत्राच्या त्या बीज मंत्राने काय झाला की तो डाऊन झाला. ओके. हा तमस जेव्हा डाऊन होईल तेव्हा तुम्हाला ते खाण्याची इच्छा तुमच्या शरीरातून राहणार. अल्कोहोलिक जो व्यक्ती असतो त्याला तो एवढा हाई आहे, त्याला होतच नाही त्याच्या पद्धतीने. त्याने खरंच हा मला मंत्र तुम्ही करून बघा, मी तो केस आहे तुमच्या समोर आहे. तर त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली हे सगळं कमी होतं. असे भरपूर अनुभव आम्ही बघितलेले आहेत, ज्या लोकांचा आपोआपच सुटलाय, त्यांच्या फॅमिलीतल्या लोकांनी सोडलेला आहे. बर. म्हणजे असंही होतं की त्यामुळे तुम्हाला कोणाची सोडण्याची आवश्यकता नाहीये. ते संकल्प घेऊन वगैरे सोडण्याचा प्रयत्न करतात, मग ते त्यांचे संकल्प तुटतात, मग ते सगळं होतं. त्यापेक्षा म्हटलं तुम्ही टेस्ट करून बघा स्वतःला, बीज मंत्र उच्चार करून बघा आणि त्याची साधना करून बघा, आणि ते साधना केल्यात की तुम्हाला कळेल की बाबा हे काही माझ्याकडनं आता शक्य नाही. त्यामुळे हा मॅजिकल रिझल्ट येतो या टाईप मध्ये. पण ज्याला सोडायचं असेल त्यांनीच, नाहीतर नाही. येस येस. आणि जे स्त्रियांच्या बाबतीतलं तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मासिक पाळीमध्ये कसं आहे ना की हार्मोनल इम्बॅलन्स होणं जरुरी म्हणजे होतं. बीज मंत्राचे इम्पॅक्ट त्या याच्यावरती पडतात. त्यामुळे शक्यतो त्या दिवसांमध्ये, त्या डिफिकल्ट टाइम मध्ये त्यांनी प्लीज ह्या साधना करू नये. या साधनांनी काय होतं की अजून जास्त तीव्रता जास्त वाढतं. खूप एक्सेसिव्ह ब्लिडिंग फ्लो. काही साधक म्हणजे ज्या भगिनी आलेल्या होत्या आमच्याकडे, त्यांनी पण ते सांगितलं की इट्स नॉट गुड फॉर ऍटलिस्ट प्रेग्नन्सीमध्ये ते नाही केलं जात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे प्रेग्नन्सी आणि जर समजा आपण जर म्हटलं मेन्स्ट्रुअल सायकल, त्या दोनमध्ये त्यांनी वर्जस करावं ती गोष्ट, त्या याच्यामध्ये करू नये. कोणाला जर समजा खूप काही आजार असतील खूप जास्त, जे कदाचित त्या आजाराला ते नाही करू शकत आहेत कुठेतरी, तर त्या ठिकाणी ते विचारूनच केले जातात. कारण की ते बीजमंत्र आहेत, त्या बीजमंत्र कुठले सुटेबल होतील आणि कुठे नाही याचा अभ्यास ज्या व्यक्तीला असतो, त्याच्याकडे एक ऍटलिस्ट गायडन्स घेऊन तुम्ही ही गोष्ट केलात तर कदाचित तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला मिळू शकतो. दादा, आता आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे आलोय, त्यामुळे मला तुम्हाला एक वेगळाच प्रश्न विचारावा वाटेल की आता मागच्या पॉडकास्टमध्ये आम्हाला तुमची ओव्हरऑल जर्नी काय आली, तुमचा प्रवास काय आला, आता इथून पुढे तुमचा प्रवास कसा असणार आहे आणि काय? काही संकेत असे असतात की ते पब्लिकली नाही सांगितले जात, पण काही निवड असतात काही जर्नीजची, की ती निवड ऑलरेडी झालेली असते ज्या कार्यासाठी. तर त्याच्यामुळे मी तुमच्या समोर एवढंच सांगू शकतो की प्रवास खूप वेगळा आहे. येणारे काही वर्षानंतरच हा प्रवास लोकांना कळेल, ज्यावेळेला ते बघतील मागे फिरून की अरे हा एक प्रवास त्यांचा असाही होता आणि आता हा प्रवास असा होत आहे. तर त्याच्यामुळे श्रीपाद वल्लभ जे आहेत आणि वासुदेवानंद सरस्वती उपटेने स्वामी महाराज यांच्याच मार्गदर्शनाखाली, सूक्ष्मरूपाखाली हा प्रवास आता पुढचा जो आहे तो आता सुरू होणार आहे. अजून वेगळ्या पद्धतीने सुरू होईल आणि तो प्रवास सुरू होत असताना तो पब्लिकली नाही केला जात त्या ठिकाणी, त्यामुळे काही ब्रेक असतो आणि हा ब्रेक लागणं आवश्यक आहे. काही गोष्टी असतात की ज्याला दत्तगुरु संकेत देतात त्याला तिथे जावं लागतं आणि तिथे राहून तो मग तो प्रवास आपला स्वतःच समजून घ्यायचा असतो वेगळ्या लेवलला. कारण की एक व्यक्ती जेव्हा आज्ञाचक्रावरती पोहोचतो प्रवासामध्ये,
तो आज्ञाचक्र टू सहस्त्र हा प्रवास जो आहे हा विदाऊट गुरु नाही करू शकत आपण. बर त्याला देहधारी गुरुची आवश्यकता असते. बर आणि त्या देहधारी गुरूंची जी संकेतामार्फत जी काही संयोजना असते, निर्मिती म्हणजे ईश्वराची जी काही संकल्पना असते, तर त्या ठिकाणी तिथे जावं लागतं. आणि ते Okay. जेव्हा मग प्राप्त होतं त्यावेळेला मग तो प्रवास किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. चांगलं मग त्याला मग पुन्हा परत यायचा आहे, तो येतो आणि मग आपला पुढला प्रवास पुन्हा वेगळा सुरू होतो, असं आहे. ओके. पण दादा, तुमच्या या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही एवढा वेळ काढलात आणि एकदम आपलं लास्ट मिनिट आज ठरलं पॉडकास्ट रिलेटेड. येस. सो तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जाता जाता तुम्हाला काय प्रेक्षकांना सांगायचं वाटेल? मी एवढंच सांगेल आहे की तुमचं जे प्रेम आहे ते मला खूप म्हणजे बऱ्यापैकी मिळालं. बऱ्याच लोकांनी इन्स्पिरेशन स्टोरीज मध्ये काही लोकांनी सांगितलेत, काही लोकांना मी साधना शिकवल्या जे वा. खूप मनापासून होते. काही लोकांना खूप मदत पण करू शकलो, काही लोकांना नाही करू शकलो, काही लोकांचे फोन नाही उचलू शकलो त्या टाईपमध्ये. पण मला हे सांगायचं आहे की तुम्ही तुमचा मार्ग जो आहे तो तुम्ही स्वतः निवडा त्या Okay. टाईपमध्ये. गुरूंच्या शोधात जाऊ नका, गरज नाही आहे. तुम्ही सक्षम बना आधी. वा. जिथपर्यंत तुम्ही सक्षम बनणार नाही तिथपर्यंत गुरु सुद्धा तुम्हाला मिळणार नाहीत. त्यामुळे गुरु हा नेहमी शिष्यांच्या शोधात येतो, हे तुम्हाला मी खरं खरं सांगतोय. कारण की त्यांनी मला शोध दिला आहे, मी गुरुंना शोधलेला नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही साधक म्हणून जरी तुम्ही जर जात असाल तरी तुम्ही स्वतःला एक चांगला शिष्य म्हणून जर तुम्हाला जर जायचं असेल तर तो साधक म्हणून तुम्ही आधी पहिल्यांदा तुम्ही प्रवास पहिल्यांदा सिद्ध करा. साधक नंतर शिष्य होण्याची पात्रता असते वा. आणि शिष्यानंतरच गुरुची पात्रता असते. त्यामुळे हा पहिला प्रवास साधकाचा जर करायचा असेल तर घरूनच तुम्ही ह्या सगळ्या चॅलेंजिंग सिच्युएशन्सला कव्हर अप करून आणि ह्या सगळ्या ज्या काही षड्रिपुजला समजून सगळ्या गोष्टी करून प्रॉपरली वेळेने समजून घ्या. ओके. आणि मग तुम्हाला तुमचे जे गुरु आहेत ते जेव्हा तुम्हाला सक्षम झालेले जेव्हा ते बघतील तर ते आपोआपच तुम्हाला कुठल्या ना कुठल्या म्हणजे धर्मतीरावरती म्हणा, कुठल्या तीर्थक्षेत्री म्हणा किंवा कुठल्या तरी ठिकाणी तुम्हाला भेटतील मनुष्यरूपे. आणि 100% ते तुम्हाला शोधतात जर आपली पात्रता जर क्वालिफाय झाली असेल तर. अदरवाईज पात्रता जर क्वालिफाय नसेल झाली तर मग ते नाही होत शक्य. म्हणजे स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस, जसं रामकृष्ण परमहंसाला शोधलेलं होतं स्वामी विवेकानंदांनी, पण रामकृष्ण परमहंसाने सुद्धा स्वामींना शोधलेलं होतं. तर तसंच येस होता, 100% हा प्रवास कन्फर्म होतो. गुरु शिष्याला शोधतो, एवढं नक्की आहे. वा वा. तर याच नोटवर आपण हा पॉडकास्ट आजचा थांबूयात. आणि मी प्रेक्षकांना जाता जाता सांगेल की दादांचे नंबर असेल, बाकी डिटेल्स असतील ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, पिन कमेंटमध्ये दिलेले आहेत. सो तुम्ही दादांना त्या पद्धतीने कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे अजून जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे आम्ही पुढच्या पार्टमध्ये दादांना ते नक्की विचारू. आत्तापर्यंत हा पॉडकास्ट पाहिला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. आणि बाजूला एक हाईपचं पण बटन आता नवीन आलेलं आहे, तर ते हाईपसुद्धा बटनावर तर प्रेस करा, म्हणजे हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर दादा, थँक्यू सो मच, तुम्ही आलात. आणि आपलं स्वीट टॉकचं रिच्युअल आहे की आपण पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बमने पॉडकास्ट एंड करतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. So आजचा पॉडकास्ट एंड करूया. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.